लोकप्रिय मराठी नाटक हे राम नथुराम अब आप ऑनलाइन देख सकते हैं। लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में उपलब्ध है। नमस्कार. हिंदवी स्वराज्य महासंघातर्फे आज अटक विजय दिन उत्सव साजरा केला जातो आहे. त्यासाठी जमलेले व्यासपीठावरील आणि समोरील ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य घडवलं आणि ते घडवण्यासाठी आपापल्या परीने त्या हिंदवी स्वराज्यामध्ये सहभाग घेतला अशा आपल्या इतिहासातले सर्व महापुरुषांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांना माझं नमस्कार, माझं वंदन. सगळ्यांची नावं घेत बसत नाही. एक वाक्य काल मला ऐकायला मिळालं, ते खूप छान होतं. आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलात की आत्ताची पिढी अशी भरकटलेली का आहे, मी खूपदा विचार करतो की 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे आणि आज त्याला 75 वर्ष पूर्ण झाली. हे अमृत महोत्सवी वर्षसुद्धा चालू आहे. 15 ऑगस्ट 47 असा एक दिवस उजाडला आणि एक हिंदुस्थान, भारत, इंडिया स्वतंत्र झाला. आणि 15 ऑगस्ट 1947 त्याच्या आधीचा भारत आणि त्याच्यानंतरचा आत्ताचा 75 वर्षांचा भारत, या दोघांमध्ये अचानक एवढा फरक का पडला? म्हणजे आत्ता हिंदवी स्वराज्यातले केवळ 3-4% त्यांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. असे हजारो लोक होऊन गेले, हजारो लोक. छत्रपतींच्या बरोबर असणारे, पेशव्यांच्या बरोबर असणारे, हजारोंनी आपले प्राण दिले, त्यांचे सुद्धा असे वंशज असतील आत्ता. म्हणजे 12व्या शतकात मोहम्मद घौरीने आक्रमण केलं, तिथून आक्रमणांना सुरुवात झाली. त्याच्या आधी पण आक्रमणं होती. 7व्या-8व्या शतकापासून हुणांनी आक्रमण केलं, शकांनी आक्रमण केलं, ग्रीकांनी आक्रमण केलं, मग मुघलांचं आक्रमण, मग ही सगळ्या 5 मुसलमान शाह्यांचं आक्रमण, मग छत्रपतींचा जन्म. मग छत्रपतींनी ते 450 वर्षांची अंधारी रात्र पहिल्यांदा सूर्य उगवला. म्हणून आज आपण छत्रपतींना दैवत मानतो, साक्षात परमेश्वराच्या ठिकाणी नेऊन बसवतो. म्हणजे 33 कोटी देवदेवता असून सुद्धा स्वातंत्र्यवीरांना सुद्धा त्या देवदेवतांवर आरती रचावीशी वाटली नाही, छत्रपतींवर आरती रचावीशी वाटली. इतके छत्रपती आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. मी शेतीप्रधान देश आहे, तर मी कधी कधी विचार करतो की शेतीचा नियम काय आहे. काहीतरी पेरलं की मग उगवतं ना. म्हणजे उगवतं, ते उगवलेले सगळे दाणे धान्याचे सगळेच बाजारपेठेत विकायला नाही नेत आपण. सगळेच नेले तर मग पेरणार काय? पेरलं नाही तर उगवत नाही. असं कुठलं अजून टेक्नॉलॉजी कॉम्प्युटरवर आलेली नाही आहे की लॅपटॉपवरच पेरलं आणि प्रत्यक्षात उगवलं. असं होत नाही. किती टेक्नॉलॉजी पुढं गेलेली असली, रासायनिक खतं निर्माण करू शकता, पण तुम्हाला बी पेरावंच लागतं. बी पेरल्याशिवाय रोपटं येणार नाही. आणि जर 14 ऑगस्ट 47 सालापर्यंतचा इतिहास जर तुम्ही वाचलात तर असं लक्षात येतं की एका पाठोपाठ एक, म्हणजे एक रोपटं उगवलं, मोठा वृक्ष झाला, तो पडेपर्यंत दुसरा वृक्ष, तो परेपर्यंत तिसरा वृक्ष. एक महापुरुष जन्माला येतो, तो संपेपर्यंत दुसरा महापुरुषाला जन्माला घालतो, तो संपतो तोपर्यंत तिसऱ्या महापुरुषाला जन्माला घालतो.
ही जी शेतीप्रधान देश काय हा कृषीप्रधान देश, ह्याचं फार महत्त्वाचं कारण आहे की उगवलेल्या रोपट्याचे सगळेच दाणे बाजारात विकायला जात नाहीत. त्यातले काही दाणे जन्माला आल्यानंतर बाजारात जाऊन विकायला उभं राहण्याच्या ऐवजी स्वतःला त्याच जमिनीमध्ये पुन्हा गाडून घ्यायला तयार होतात. आणि ते गाडून घ्यायला तयार होतात म्हणून त्याच्यातून दुसरे दाणे निर्माण होतात. ही चेन आहे. ही चेन संपली 15 ऑगस्टला. म्हणजे काय काय नररत्न, आता मी काही अभ्यास केला आहे व्याख्यान द्यायचं म्हणून, एका पाठोपाठ एक नावं येतात आणि 15 ऑगस्ट नंतरचं एकही नाव येत नाही. माती तीच आहे हिंदुस्थानची, त्याच 7 नद्यांच्या आसपासचा सुपीक प्रदेश आहे. मग असं काय झालं काय असं की 15 ऑगस्ट पर्यंत म्हणजे एक शंकराचार्य जन्माला आले, मग ज्ञानेश्वर माऊली जन्माला आली, मग नामदेव महाराज जन्माला आले, मग एकनाथ महाराज जन्माला आले, मग रामदास स्वामी जन्माला आले, मग तुकाराम महाराज जन्माला आले, मग त्याच काळात छत्रपती शिवाजी जन्माला आले, मग शिवाजी महाराजांतर संभाजी महाराज जन्माला आले, मग शाहू महाराज जन्माला आले, मग राजाराम ताराराणी जन्माला आल्या, मग पेशवे जन्माला आले, मग ते पेशवे धनाधना पेक्षा 106 वर्षांची पेशवाई निर्माण झाली. मग तात्या टोपे जन्माला आले, झाशीची राणी जन्माला आली. संपेच ना. वासुदेव बळवंत फडके जन्माला आला, वासुदेव बळवंत फडके गेले, चापेकर बंधू जन्माला आले, चापेकर बंधू गेले, सावरकर जन्माला आले, टिळक जन्माला आले, आगरकर जन्माला आले, न्यायमूर्ती रानडे जन्माला आले, गोपाळकृष्ण गोखले जन्माला आले, गांधी जन्माला आले, सरदार वल्लभभाई पटेल जन्माला आले. जन्माला येत आहेत माणसं, येत आहेत आणि 15 ऑगस्ट 47 आणि माणसंच संपली हो. त्याच्यानंतर एक शरद जन्माला आला 15 ऑगस्ट नंतर, शरद पोंक्षे. गैरसमज नको, मी हल्ली क्लिअर करतो, लगेच उद्या ब्रेकिंग न्यूज चालू होतील. असं काय झालं त्या मातीत? फार मोठी गोष्ट घडली. परवा एक मी फार छान वाक्य ऐकलं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आई वडील मुलांना सांगायचे कुछ करके दिखाओ. स्वातंत्र्यानंतर आई वडील मुलांना सांगायला लागले कुछ बन के दिखाओ. फार मोठा फरक आहे बरं का. कुछ बन के दिखाओ, कुछ बन के दिखाओमध्ये उद्दिष्ट एकच, मी डॉक्टर बन के दिखाओ, इंजिनियर बन के दिखाओ, ॲक्टर बन के दिखाओ, CA बन के दिखाओ. मग तेवढंच बनण्यासाठी माणूस धडपडत राहतो. ते बनता येत नाही. सगळे प्रयत्न करतो, सगळ्या परीक्षा, भरपूर अभ्यास करतो, पण नेमके 2% मार्क कमी पडतात. कधीतरी जात आडवी येते आणि ॲडमिशन मिळत नाही. आणि तितकी वर्ष बनण्यासाठी जी धडपड झालेली आहे ते सगळं स्वप्न चक्काचूर होतं. फ्रस्ट्रेशन येतं. 15 ऑगस्टच्या आधी कोणी बनण्यासाठी धडपडलंच नाही. कधीही शिवाजी महाराजांचे चरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल शिवाजी महाराज छत्रपती होण्यासाठी कधीच धडपडले नाहीत. प्रॉब्लेम हा आहे. आत्ता काय झालंय, मला प्राईम मिनिस्टर बनायचं आहे, त्यासाठीची धडपड चालू आहे. मी काहीतरी करत जाईन आपोआप बनेन असं नाही आहे. कुछ करते रहो बनते जाओगे असं नाही होत. आता मला बनायचंच आहे, फक्त तेवढंच बनायचं आहे. आणि हा मोठा 15 ऑगस्टच्या आधीचा आणि नंतरचा फरक आहे. आमच्यासमोर टार्गेट ठेवली. जिजाबाईंनी शिवाजीसमोर छत्रपती हो हा तू, माझं स्वप्न आहे, तुला मला राजा होताना बघायचं आहे. नाही, एकदाही नाही सांगितलं. मला काय बघायचं आहे? मला हिंदवी स्वराज्य स्थापन झालेलं बघायचं आहे. राजा कोणी होईल? फार मोठा फरक आहे.
मला तू मंत्री झालेला बघायचं आहे. मग त्याच्यासाठी गडबडच सुरू होते. माझं स्वप्न काय, माझ्या ह्यानी CM बनावं, माझ्या ह्यानी मिनिस्टर बनावं, माझ्या ह्यानी त्याचा अध्यक्ष बनावं, कार्यकर्ता बनावं, असं कोणीच म्हणत नाही. टिळक कुठल्याही राष्ट्रीय चळवळीचे अध्यक्ष बनणं हे त्यांचं उद्दिष्ट नव्हतं. छत्रपतींचं कधीही छत्रपती बनणं हे उद्दिष्ट नव्हतं. संभाजी महाराजांचं उद्दिष्ट नव्हतं. बाजीराव पेशव्यांचं उद्दिष्ट नव्हतं. होळकरांचं उद्दिष्ट नव्हतं. त्या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच होतं, हिंदवी स्वराज्य. बनने की कोशिश मत करो, करने की कोशिश करो. करते रहोगे तो अपने आप बनते जाओगे. फार छान वाक्य मी परवा नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त अनेकांची भाषणं ऐकत होतो. त्यात कुठेतरी मी एक UPतलं एक भाषण ऐकलं. त्याच्यात मला ते भावलं, भिडलं. हा फार मोठा फरक आहे. सगळी हत्यारं आपल्या हातात आहेत. मोबाईल आहे, गाड्या आहेत, विमानं आहेत. म्हणजे साधं कोल्हापूरवरनं एक निरोप पाठवायचा आहे पुण्यातल्या पेशव्यांपर्यंत किंवा छत्रपतींपर्यंत, तर मार्ग काय होता, घोड्यावर बसून जायचं. तर किती वेळ लागणार. तिकडं कोकणात एक माणूस बरं ते खलिता लिहायचा, बरं ते टायपिंग बिपिंग असं काही नव्हतं. पेनं पण नव्हती. तो टाक, एक लाकडाचं टोक आलेला, तो बुडवायचा, तो त्यांनी त्या कापडावर लिहायचं, ते सुकवायचं, मग त्याची बेंडोळं करायचं. मग एक माणूस घोड्यावर बसायचा की 2-4 दिवस 10 दिवस तो चालणार. बरं घोडासुद्धा सूर्योदय ते सूर्यास्त एवढाच चालतो तो. ह्याच्यापेक्षा तो धावू शकत नाही, त्याची कॅपॅसिटी नाही. मग तो विश्रांती घेणार, मग परत सकाळी निघाला. परत असं करत करत दरमजल करत तो तिथे पोचणार. तो पोचल्यानंतर तो दाखवणार, मग ते वाचणार. वाचल्यानंतर तो विचार करणार, मग त्याला उत्तर देणार. पुन्हा तो माणूस घोड्यावर बसणार, पुन्हा येणार. किती दिवस, महिना जात असेल. प्रॅक्टिकल विचार करतो मी. आज इथं बसून मी आत्ता अमेरिकेतल्या माणसाशी बोलू शकतो. एका क्षणाचाही विलंब न लावता. आणि तरी आम्ही एवढी प्रगती करू शकत नाही. आणि हे सगळं नसताना सुद्धा ही माणसं कसं काय म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर अभूतपूर्व आहे ना. एकाच दिवशी सगळेजण उठाव करतात. कुठला मेसेज गेला होता, कसा मेसेज गेला असेल, कोणी पाठवला असेल, कोणी कसं ठरवलं असेल. व्हॉट्सॲप ग्रुप नव्हता. तात्या टोपे, झाशीची राणी, नानासाहेब पेशवे असे व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आणि चला स्टार्ट, सुरू रे, सगळे निघाले. असं काही नव्हतं. आणि असं काही नसताना सुद्धा एवढा मोठा इतिहास घडवला या लोकांनी. का झालं माहिती आहे असं? कारण हा इतिहासच आम्हाला शिकवला नाही. हा सगळा प्रॉब्लेम आहे तो शिक्षण पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. हे सगळे महापुरुष, हे सगळे लढवय्ये, हे सगळे सरदार, हे लढले. काही लढाया फक्त मैदानात उतरूनच लढायच्या नसतात बरं का. काही सामाजिक लढाया असतात, काही वैचारिक लढाया असतात, काही सामाजिक प्रबोधनाच्या लढाया असतात. त्यामुळे छत्रपतींचा उल्लेख इतिहासातला संभाजी महाराजांचा करायचा तर त्याच्या आधी पण थोडंसं जावं लागतं आणि आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींपासून सुरुवात करावी लागते. लढाई आहे ती. ज्ञानेश्वर काय, रामदास स्वामी काय, एकनाथ महाराज काय, नामदेव महाराज काय तलवारी घेऊन लढायला नाही गेले, पण त्यांनी फार मोठी लढाई लढली समाज प्रबोधनाची. समर्थ रामदास स्वामी शिवाजीचे गुरु होते की नाही याच्यावरनं खूप वाद होतो. पण मी ऐकलेली फार छान गोष्ट आहे. म्हणजे संत पण कसे लढत होते, कुठल्या पद्धतीने लढत होते. म्हणजे समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज एकच काळ आहे. आणि तो काळ असा होता की तुकाराम महाराजांचं अनुयायी होणं हे प्रत्येकाला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. ते छत्रपतींनाही असा विचार आला म्हणून ते तुकाराम महाराजांना भेटायला गेले.
संतांमध्ये पण किती फरक पडला आहे. 15 ऑगस्टच्या आधीचे संत आणि 15 ऑगस्टच्या नंतरचे संत. काही संत आता कैदेत आहेत. एवढा फरक आहे नाही का. वस्त्रांमध्ये पण फरक आहे संतांच्या. काय होती त्यांचे कपडे, काय तुकाराम महाराज वापरायचे, काय रामदास स्वामी घालायचे, काय ती ज्ञानेश्वर माऊलींची 4 पोरं, काय कपडे होते अंगावर. खऱ्या अर्थाने त्या सगळ्याच्या पलीकडे गेलेले ते संत 6 षड्रिपू जेव्हा धुवून निघतात तेव्हा त्याचा होतो साधू. काम क्रोध मद मत्सर आहे ना. संतांमध्ये पण बदल होत गेले. आता AC मंडप लागतात संतांना. मला गंमत वाटते. बसायला आसनं लागतात. तो त्यांचा अनुयायी येऊन ती चादर घातलेली असते, त्याच्यावर त्याची एक वेगळी विशिष्ट ती काय, ती चादर घातल्याशिवाय तो बसतच नाही. म्हणले असला कुठला संत आलाय. आमचे ज्ञानेश्वर माऊली ते भिंतीलाच म्हणाले, चल ग बाई, याला म्हणतात संत. काय होतं पोरगं ते, काय शिकवलं त्यांनी. हे शिकवलेच नाहीत आम्हाला. जसे आम्हाला शिवाजी महाराज शिकवले नाही, जसे आम्हाला संभाजी महाराज शिकवले नाहीत, तसं आम्हाला बाजीराव पेशवे शिकवले नाहीत, पेशवाई शिकवली नाही. आम्हाला 1857चा स्वातंत्र्य समर शिकवलं नाही. आम्हाला वासुदेव बळवंत फडके शिकवले नाहीत. आम्हाला टिळक शिकवले नाहीत. आमचा सगळा इतिहास 1920 ते 1947 एवढ्या 27 वर्षांचाच इतिहास आहे आमच्या देशाला. असा भास होईल असा इतिहास शिकवला जातो. खऱ्या अर्थाने इतिहास कुठनं सुरू झाला हो. 7व्या 8व्या शतकापासून. आक्रमणांमध्ये पण खूप मोठ्या फरक आहेत. गंमत आहे. हिंदू संस्कृती पण समजून घेण्याची बाब आहे. हे सगळा इतिहास, हे सगळे महापुरुष समजून घेताना हिंदू ही काय भानगड आहे हेही समजून घेण्याची फार गरज आहे. तुम्ही जर छत्रपतींचं अख्खं चरित्र वाचलं, संभाजी महाराजांचं चरित्र वाचलं, त्यांनी कुठल्याही धर्माचा द्वेष नाही केला. शत्रूचा निपात करताना शत्रूचा जो धर्म आहे त्या समस्त सर्व धर्मियांना शत्रू नाही मानलं. ही हिंदू धर्माची ब्युटी आहे. वसुधैव कुटुंबकमची भावना आहे या हिंदू धर्माच्या नसानसात, आमच्या DNA मध्ये. म्हणून आक्रमण करणाऱ्यांना आम्ही मिठी मारतो. हे संस्कार आहेत आमच्यावरती. म्हणून हे हिंदू राष्ट्र होणं का गरजेचं आहे. कारण हिंदू राष्ट्र झालं तरच अहिंदू सुखाने जगणार आहेत, तरच सेक्युलरिझम टिकणार आहे. हे वाक्य लिहून ठेवा. ज्या दिवशी 51% मुसलमान होतील त्या दिवशी ह्या देशातला सेक्युलरिझम फिनिश होईल. इथं जगाचा इतिहास शोधून काढा. सगळ्या इस्लामिक राष्ट्रांचा, कशाला पाकिस्तानचा बघा, 47 सालची संख्या बघा. झाले ना. धर्माच्या आधारावर एक राष्ट्र उभं राहिलं, इथे राहिले किती 8% मुसलमान इथेच राहिले, आम्हाला जायचं नाही म्हणाले. तसे तिथले 15% हिंदू पण आलेले नाहीत आपल्याकडे, राहिले तिथे. कसं जाणार. लाहोरमध्ये 100 एकर जमीन आहे, वाड्या आहेत, एवढ्या मळे आहेत, ते सगळं सोडून कसं जाणार. राहिला तिथेच. 75 वर्ष दोन्ही देशांना झाली. 15%चे 0.5% राहिले. 15%चे 0.5% आले. जगातला काय पुरोगामी काय म्हणतात, अत्यंत शांततेचा धर्म आहे ना. शांतता प्रिय. म्हणून पीस नावाच्या चॅनलवरती सर्वात भयानक तो जाकीर हुसेन बोलतो. जाकीर हुसेनच ना, नाही जाकीर नाईक, हां सॉरी हुसेन काय. त्या चॅनलचं नाव काय विनोद आहे ना केवढा. पीस. पीस म्हणजे काय शांतता. माझं इंग्लिश कच्चं आहे ना तू. शांतता. चॅनलचं नाव शांतता. आणि भयंकर द्वेष निर्माण करणारी भाषणं त्याच्यात. ते आता बंद पडलं सगळं. पीसफुल
रिलिजन असं म्हणतात ना, शांतता, त्या सगळ्या शांतताप्रिय देशात काय चाललं आहे बघा एकदा. आणि मग विचार करा, जर इथे तशीच शांतता निर्माण करायची का वसुधैव कुटुंबकम हवं आहे. आणि वसुधैव कुटुंबकम हवं असेल तर या हिंदवी स्वराज्याचा खरा इतिहास माहीत असायला पाहिजे. 1-1.5 तासाच्या भाषणात सांगून नाही होणार तो. ते तुम्हाला मेहनत करावी लागेल, त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील. सगळं आयतं आपलं बसले तासात बारात सगळं रेडीमेड असं नाही होऊ शकत, आणि मी असं करणार पण नाही. काय शिकवलं? ज्ञानेश्वर शिकवलेच नाहीत आम्हाला, म्हणून आम्हाला मार्क मिळाले नाहीत की आम्हाला फ्रस्ट्रेशन येतं. एखाद्या मुलीवर माझं प्रेम आहे, आय लव्ह यू म्हटलं, ती नाही म्हणाली की आम्ही लगेच एक तर तिच्यावर तोंडावर ॲसिड मारतो किंवा आम्ही फास बीस लावून कुठेतरी भकास होऊन बसतो. काय होती माऊली? मुळात ती माऊली कशी झाली? माऊली कोणाला म्हणतो आपण? लग्न होऊन बाईला मूल होतं तेव्हा ती माऊली होते ना. हे लग्नाचा काही संबंधच नाही. पण इतिहास काय सांगतो? समाजाने आई वडील हिरावून घेतले, समाजाने आई वडील हिरावून घेतले. मनुष्य स्वभाव सूड उगवणे, जो आत्ताच्या राजकारणात आपण बघतोय नाही का. सगळीकडे काय सुडाचं राजकारण आहे. खरं तर मग त्या स्वभावानुसार एक तर ज्ञानेश्वरांचं स्पेलिंग पण डी पासून चालू होतं. म्हणजे पहिली डी गँग तेव्हा चालू व्हायला पाहिजे. कुठल्या 1270-75 ते 4 पोरं बरं विद्वान पोरं होती, अत्यंत बुद्धिवान. आणि ज्ञानेश्वरी लिहिली तो पोरगा आणि काय निवृत्तीनाथ त्यांचे, आणि म्हणजे सगळीच बाप पोरं चारी ती. त्यांनी जर ठरवलं असतं की माझे आईवडील ह्यांनी मारले ना, ह्या एकाच्या पण आई बापाला मी साला जिवंत नाही ठेवणार, काय चुकीचं आहे? मनुष्य स्वभाव जो आत्ता आपण नाही का करतो. नको रे, त्यांनी कुठे लग्नात आपल्याला एवढा आहेर दिला, आपण कशाला द्यायचा, त्याच्यात सुद्धा आपण हा विचार करतो. तिथे तो चक्क आई वडील हिरावून घेतलेत. त्याच्यानंतर तो पोरगा ज्यांनी हिरावून घेतले त्यांचीच माऊली होतो. काय पसायदान आहे हो. नुसतं पसायदान जरी शिकवलं ना 2री, 3री, 4थीतल्या मुलांकडनं जे चोख पाठ करून घेतलं ना, काय मोठी क्रांती होऊ शकते. नाही शिकवलं आम्हाला. प्रत्यक्षात जाऊन मैदानावर लढाई नाही लढली. सामाजिक वैचारिक क्रांतीची एक फार मोठी लढाई एवढ्या लहान वयामध्ये तो मुलगा लढत होता, ती 4ही पोरं लढत होती. त्याच काळातले नामदेव महाराज. काय गंमत आहे, नामदेव महाराज खरं तर वयाने मोठे, पण फिरत फिरत कुठपर्यंत गेले? पंजाबपर्यंत गेले. आज पंजाबमध्ये गुरु गोविंद सिंहांच्या बाजूला नामदेव महाराजांचे फोटो लागतात. केवढं मोठं काम आहे, केवढं मोठं काम आहे. तो विसोबा खेचर त्या पिंडीवर गोष्ट आहे ना, ती शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून बसला होता. नामदेव महाराज चिडले, अरे काय? खेचर काय म्हणाले, माझे पाय उचल आणि अशा ठिकाणी ठेव जिथे देव नाही आहे, जिथे विठ्ठल नाही आहे, जिथे शंकर नाही आहे, अशा ठिकाणी पाय ठेव. ते पाय उचललं तर ठेवू कुठे? सगळीकडे दिसायला लागला. लक्षात आलं काय म्हणायचं आहे. आणि मग अनुयायी झाले, त्यांना त्यांचं शिष्यत्व प्राप्त झालं. काय अभंग रचून ठेवले. त्याच्यानंतर एकनाथ महाराज, अजून 200 वर्षांच्या गॅपनंतर एक माणूस जन्माला आला. काय क्रांती केली. त्या एकनाथ महाराजांची एक गोष्ट सांगतात आम्हाला, कशी माती फिरवली जातात बघा. म्हणजे इंग्लिश 6 आकडा आहे की नाही, मी 6 म्हणतो तुम्ही 9 म्हणता, तसं एकनाथ महाराजांची गोष्ट बघितली. सेक्युलरिझम पुरोगाम्यांच्या दृष्टीने कसं वाटतं, फारच वेगळी गोष्ट वाटते. त्यातनं भयानक मूल माणसं निर्माण होतील. पण तिकडं बसलेला एक विनायक दामोदर आहे, त्याच्या अँगलने ती गोष्ट बघितली की भयंकरच वाटते. ती काय गोष्ट आहे? गोष्ट सर्वांनाच माहिती आहे की एकनाथ महाराज नदीवरनं आंघोळ करून आले, आणि मग तो यवन थुंकला, आणि मग ते परत न रागावता चिडता परत गेले, मग परत आले, परत असं काहीतरी 90-100 वेळा झालं ते. आणि मग शेवटी तो यवनाला लाज वाटली, त्याच्यातला तो माणूस जागा झाला, आणि मग त्याला शरम वाटली, आणि तो खाली आला आणि पाय धरले त्यांनी.
काय ही शाळेत बोधकथाही सांगितली, काय शिकलात मुलांना याच्यातनं. सगळी मुलं म्हणाली आम्ही असंच, आमच्यावर कोणी थुंकला आम्हाला कोणी, आम्ही पण त्याच्यातला माणूस जागा होईपर्यंत आम्ही सहन करू. एक ते साईडला एक विनायक बसला होता, त्याला विचारलं तू काही बोलत नाहीस, तो मला तुम्ही सगळे मूर्ख आहात. मुळात एकनाथ महाराज वागले ते त्यांच्या संत धर्मानुसार वागले. राग लोभाच्या पलीकडे गेलेला आहे म्हणून तो संत आहे. त्यांना संत बनवलं कोणी? आम्ही समाजाने. त्यांच्यावर यवन थुंकत असताना त्यांना संत बनवणारा समाज नुसतंच दूधखोळ्यासारखा तिथं जाऊन बघत बसला होता की नाही? तमाशा बघत होता की नाही? डोंबाऱ्याचा खेळ कसा चाललाय? थुंकतोय, अरे आपल्या संतांवर थुंकतोय, बघ रे बिचारा गेला, परत आंघोळ करून आला. पण पहिल्यांदा थुंकल्यावरच या समाजाने त्याच्या संतावर थुंकला म्हणून त्या माणसाला जर यवनाला खाली घालून बडवला असता तर परत दुसऱ्यांदा थुंकायचीच हिंमत केली नसती ना. हे सांगणारा आहे तो विनायक दामोदर. इतिहासाकडे बघायला पाहिजे, इतिहासाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. आमचे जाणते राजे काय सांगतात? अफजल खान त्याच्या विस्तारासाठी आला होता, मारायला आलाच नव्हता. म्हणजे मग शिवाजी मूर्ख किंवा वेडा ठरतो की नाही? जे तो विस्तार करायला आला तर शिवाजीने त्याचा कोथळा कशाला बाहेर काढला? इतिहास कशा पद्धतीने सांगतात, का पिढी अशी तयार होते, का होती तयार अशी? कारण तुम्हाला बरोबर चुकीच्या पद्धतीने बघायला लावतात. काय केलं शिवाजी महाराजांनी? ते 12 बलुतेदार तुम्ही मगाशी म्हणालात, असे एकमेकांमध्ये भांडत होते. आता मी त्या सिनेमात काम केलंय, हर हर महादेव. बाजी प्रभू देशपांडेंवरती सिनेमा आता तो येतोय, जवळजवळ 5-6 भाषांमध्ये तो रिलीज होतोय दिवाळीमध्ये. त्याच्यामध्ये मी ते बांदलांचं काम केलंय. तेव्हा मला तो शूटिंग करताना ते सगळे संवाद वाचून फार गंमत वाटत होती. शिवाजीला शिव्या बिव्या देत होते सगळे. हा कोण आम्हाला करणार? अशा शिव्या देणाऱ्या माणसांना स्वराज्यात आणलंय शिवाजी महाराजांनी. बघा, इतिहासाकडं डोळसपणे बघितलं गेलं स्वराज्य आपलं स्वातंत्र्याच्या आधी, म्हणून छत्रपतींच्या मधनं गोष्टीतनं काहीतरी घेतलं आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी शिवाजी महाराजांचंच काम केलंय पुढे. एक्झॅक्ट शिवाजी महाराजांचं कार्य सरदार वल्लभभाई पटेलांनी केलं. जेव्हा देश स्वतंत्र व्हायला आला, सगळे संस्थानं सगळ्यांना विलीन करून घेतलं, जे शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये करून घेतलं ना. कारण इतिहासाकडे डोळसपणे पाहिलं वल्लभभाई पटेलांनी, म्हणून शिवाजी अंमलात आणला. आता बोलता बोलता मी शिवाजी शिवाजी म्हणतोय, तर प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणायची काही गरज नसते. की हल्ली एक नवीन फॅड आले की बोलायचंच नाही, साधं शिवाजी म्हणायचं. शिवाजी म्हणायचंच नाही की लगेच तो अपमानच होतो. अजिबात नाही. मी सतत माझ्या आईला अहो आईसाहेब असं कधी म्हणत नाही. माझ्या आईला मी ए आईच म्हणतो. जेवढी माझ्यासाठी आई माझी प्राणप्रिय आहे, माझ्या हृदयात जेवढं तिचं स्थान आहे तसंच स्थान माझ्या हृदयामध्ये आणि प्रत्येक हिंदूच्या हृदयामध्ये शिवाजी महाराजांचं आहे. त्यामुळे सातत्याने मी छत्रपती शिवाजी महाराज, मग त्यापेक्षाही मग आधीपासून सुरुवात करायला पाहिजे ना. प्रत्येक वेळेला गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, मग गो ब्राह्मण असंच म्हणायला लागेल असं नसतं. अत्यंत प्रेमाने आपण, आता लता मंगेशकर एवढी मोठी गायिका आहे, आपण म्हणताना काय लता गाते म्हणजे काय अपमान नाही तिचा. हे एक नवीन हल्ली खूळ निघाले या ब्रिगेडियरवाल्यांनी, जरा आधी पहिला छत्रपती म्हणा. अरे नाही म्हणणार मी. तुझ्या मनात नाही ना, त्याच्या 100 पट आदर माझ्या मनात आहे. पण नाही शिकवला आम्हाला धडात नाही शिकवला. आम्हाला संभाजी महाराजांचा धडा नाही, आम्हाला शिवाजी महाराजांचा धडा नाही. आता तो CBSE बोर्ड आलाय, त्या CBSE बोर्डामध्ये तर भारताचा इतिहासच गायब झाला. आता सगळं इंटरनॅशनल हिस्ट्री शिकवतात, म्हणजे जगाची हिस्ट्री. काय कामाची आहे ती? रशियात काय घडलं, फ्रान्समध्ये काय घडलं, जर्मनीमध्ये काय घडलं, मला काय करायचं आहे? माझ्या देशात काय घडलं मला सांगा ना.
म्हणजे CBSE बोर्डात मुलाला घातलं हे प्रतिष्ठेचं लक्षण वाटायला लागलं आता. तिथे शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत. ज्या शिक्षण पद्धतीमध्ये 1857चं स्वातंत्र्य समर शिकवलं जात नाही, ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, नामदेव महाराज शिकवले जात नाही, छत्रपती संभाजी महाराज शिकवले जात नाहीत, ते कसं शिक्षण हो? रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, दुसऱ्या महायुद्धाची कारणं, हे असलं काहीतरी शिकवलं जातं. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, मुसलमान दुखावले जातात म्हणून तो धडा वगळा. शाहिस्तेखानाची बोटं चटली म्हणून मुसलमान दुखावले जातात, धडा वगळा. असं करत करत मग छत्रपती शिवाजी शिकवणार काय? काय शिकवणार? किती तलम कापडाचं ते सुताचा झगा घालाय असं शिकवायचं? हो, त्यांच्या सगळ्या लढाया 5 मुसलमान शाह्यांच्या विरोधात आहेत. मग तो इतिहासच शिकवायचा नाही, मग ते कसे झोपायचे, कसे बोलत असतील, गड कसा चढत होते, त्यांची पोझिशन काय असायची, असं शिकवणार का? काहीच वाटत नाही आपल्याला. एवढीशी कबर होती शिवाजी महाराजांनी बांधलेली. तिचं जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, शत्रू मेला की शत्रुत्व संपला पाहिजे, जा त्याच्या धर्माप्रमाणे त्याची कबर बांध. म्हणून ती एवढी कबर बांधली आहे. त्याचं आज काय झालं? एअर कंडिशन एवढी मोठी, तुम्ही बघा एकदा प्रतापगडाच्या पायथ्याला जाऊन, एवढी मोठी त्याची, आणि ती एअर कंडिशन आहे. आता त्याच्यावर लिहिलंय सुफी संत अफजल खान. हा कुठला झाला सुफी संत साहेब? सुफी संत जसे मंदिर उद्ध्वस्त करत आला, आमच्या सगळ्या हिंदू स्त्रियांवर बलात्कार करत आला. शिवाजी काही केलेलं दगडावरनं खाली उतरायला तयार नाही. मग तुळजापूरच्या देवीची मूर्ती फोडली, तिथल्या पुजाऱ्याच्या तोंडामध्ये गोमांस कोंबलं. हा संत? सगळे राजकीय पक्ष सुरुवातीला सगळे बघा, सगळे नेत्यांची भाषणं बघा, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, असंच सुरुवात होते. त्या एकालाही असं वाटत नाही की ते जाऊन तोडावं. अनधिकृत आहे ना ते काय अधिकृत आहे? एकालाही वाटत नाही. कशाला घेता शिवाजी महाराजांचं नाव? कशाला करता राजकारण महाराजांच्या नावाने? हे सगळा इतिहास, खरा इतिहास, शिक्षण पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे की हे सगळे महापुरुष आम्हाला शिकवले नाहीत. आज त्यांचे काही वंशज समोर बसलेत. माझ्यासारख्या माणसाला एवढ्या यातना होतात, त्यांना काय होत असेल? आणि ह्या सगळ्या महापुरुषांनी कुठेही जात आणली नाही. बाजीराव पेशव्यांच्या बरोबर होळकर होते. होळकर कुठल्या जमातीचे आहेत माहितीच नाही, त्याच्याशी काही घेणं देणंच नाही. त्यांचं कर्तृत्व ही त्यांची जात आहे. सगळी माणसं काय गोळा केली आहेत? 18 पगड जातीची माणसं गोळा केली आहेत. अष्टप्रधान मंडळात 6 का 7 ब्राह्मण होते शिवाजी महाराजांच्या. एवढं असून सुद्धा महाराज हे बोलायला घाबरले नाहीत, जन्माने ब्राह्मणात म्हणून सोडून देणार नाही. चूक केली तर हत्तीच्या पायाखाली द्यायला पण मी मागं पुढं बघणार नाही. तेव्हा महाराजांना ही भीती नाही वाटली की अष्टप्रधानमधले एकदम 7 निघून गेले तर दुसऱ्या पक्षात? भीती नाही वाटली. लाल किल्ल्यामध्ये उडी मारतो. मला कधी कधी म्हणजे इतिहासातल्या गोष्टी वाचताना मला भयंकर गंमत वाटते, कुतूहल वाटतं, आणि मग शेवटी माझ्या डोळ्यातनं अश्रू येतात आणि मी नतमस्तक होतो या सगळ्यांच्या समोर. शाहिस्तेखानाला मारायला गेले, महाराजांनी पहिली उडी मारली. हो ह्याला मला कधी कधी वाटतं, विचार आला नसेल का मागणं एकाही मावळ्यांनी मारली नाही तर काय करू? असे तुम्हाला नाही प्रश्न पडत का? हो मला पडतात. कसं त्यांना एवढा विश्वास होता मावळ्यांवरती की येणारच रे, असे कसे जातील? आताच्या लीडरना, नेतृत्वाला ही भीती का असते की कार्यकर्ते येतील की नाही?
का बाजीराव पेशव्याला कधी भीती नाही वाटली? का होळकरांना कधी भीती नाही वाटली? का तानाजी मालुसरेला भीती नाही वाटली? का संताजी धनाजीला भीती नाही वाटली? का संभाजी महाराजांना भीती नाही वाटली? कोण होता संभाजी महाराजांच्या जेवढे यातना, छळ, अनन्वित क्रौर्य पद्धतीने त्यांना संपवलं, त्यांच्या बरोबर पण एकाला संपवलंय. चामडी सोलत होते, डोळ्यामध्ये ती शीख घातली, जिभा छाटल्या, नखं काढली, हे जे काय भयंकर, केवळ मुसलमान हो म्हणून. नाही झाला. शेवटपर्यंत हिंदू धर्म सोडला नाही. ह्या यातना त्याच्याच बरोबर बाजूला आणखीन एका माणसाला दिल्या जात होत्या. त्याचं नाव आहे कवी कलश. तो ब्राह्मण आहे, बोलणार नाहीत. यातना तेवढ्याच सहन केल्या आहेत आणि त्यांनी धर्म सोडलेला नाही. पण हिंदू धर्मासाठी कसं जगावं ते शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि हिंदू धर्मासाठी कसं मरावं हे संभाजी महाराजांनी शिकवलं. हे नाही शिकवत आपल्याला. काय होतं, शिवाजी महाराज तुकाराम महाराजांकडे गेले, मला अनुयायी व्हायचे. काय म्हणाले तुकाराम महाराज? मगाशी मुद्दा अर्धवट राहिला, सांगत जा मला मध्ये. म्हणाले, वेड्या शिवाजी, तू स्वराज्य निर्मितीला उभा राहिलायस राजा. तू तलवार घेऊन मैदानामध्ये लढलं पाहिजे. माझ्याकडे आलास तर चिपळ्या घेशील आणि वारी करशील रे माझ्याबरोबर, हरिनाम घेत बसशील. तुझा जन्म ह्याच्यासाठी नाही आहे. माझे आशीर्वाद कायमच आहेत. सगळ्या संतांचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठी. साक्षात तुळजाभवानी आहे तुझ्या पाठीशी उभी. साक्षात तू मुळातच अंश म्हणून जन्माला आहे. शिवाचा अंश आहेस तू. हे सगळे अंश आहेत. ह्यांची जर तुम्ही कारकीर्द बघितली तर सामान्य माणूस मेहनत करून वगैरे असलं काही होऊ शकत नाही. मेहनत करून डॉक्टर होऊ शकतो. खूप वर्ष सतत एक एक विषय सोडवत गेला तर एकदा कधीतरी तो डॉक्टर होईल. एकदा कधीतरी चायला इंजिनियर होईल. पण एकदा कधीतरी महायोद्धा नाही होऊ शकत. ते जन्माला यावं लागतं. तो परमेश्वर असे विशिष्ट आत्मे असतात त्याच्याकडे सेपरेट ठेवलेले. ते समाज सुधारणांसाठी खाली पाठवत असेल असं वाटतं मला. ते त्याकडे राखून ठेवतो. त्यांना पुनर्जन्म न मुक्ती नाही. पण असं जेव्हा खाली सगळा राडा होतो तेव्हा जा, आता तुझी गरज आहे, आता जा. आता सावरकर तुझी गरज आहे, आता शिवाजी तुझी गरज आहे, आता तलवारीने लढायची का, तू जाऊन जरा संपून ये, जरा स्वच्छ क्लीन करून ये सगळं. असं तो बहुतेक परमेश्वर आत्मे, हे असे आत्मे आहे. तो 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली हो. कुठल्या शाळेत गेला, कुठल्या मराठी विषय घेऊन PhD केली, कुठले तुकाराम महाराज कुठल्या ह्याच्यात गेले होते. 12व्या वर्षी रामदास स्वामी घर सोडून, दार ते लग्न वर्ण सोडून निघून गेले. कुठे काय मजा खेळ करायला गेला होता का तो? 12 वय होतं. कुठे गेला तो रामदास? आत्ता मी रामदास का म्हणतोय, कारण तोपर्यंत ते संत समर्थ रामदास स्वामी झालेले नव्हते म्हणून म्हणतोय. तर तुकाराम म्हणाले, शिवबा तू चुकीच्या संताकडे आलास. तुला कधी गरज लागली ये, मी आहेच. पण तुझ्यासाठी खरा एक संत बसला आहे तिकडे सज्जनगडावर. तो आहे समर्थ रामदास स्वामी. आणि मग तिकडे गेले. आणि म्हणून हे सगळ्या म्हणजे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, त्यासाठी परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. छत्रपती विजयी का झाले? कारण चळवळीच्या बरोबरीने अधिष्ठान होतं परमेश्वराचं. तुम्ही लढलात ना तरच परमेश्वर उभा राहतो. श्रीकृष्ण का हल्ली येत नाही माहिती आहे धावून आपल्यासाठी? कारण आपण द्रौपदीसारखी हाकच मारत नाही. त्या आपल्या किंकाळीमध्ये तो आक्रोश नाही, ती आर्तता नाही, मुळात तो विश्वास नाही. आम्ही डॉक्टरांकडे पण जाताना डॉक्टरच्या केबिनच्या आत जायच्या आधी म्हणतो, इकडनं आल्यावर आपण ते दुसरं पण एक ओपिनियन घेऊया. तिथंच तो कधी कसा आयुष्यात बरा होणार नाही होतो. आमचा विश्वासच नाही म्हणून श्रीकृष्ण आमच्यासाठी येत नाही.
म्हणून भवानी माता आमच्यासाठी नाही आहेत. नुसतं ते भाषणात सुरुवातीला ती नावं घेऊन वगैरे काय होत नाही हो. त्यांनी काही काय 12 वर्षाचं पोर ते बाहेर पडलं. 12 वर्ष तपश्चर्या. तुम्हाला असा कधी प्रश्न पडतो का हो की मुळातच शिवाजी महाराजांचं सैन्यच कमी होतं. मगाशी पण तुम्ही म्हणालात की ते थोडेसे मावळे घेऊन त्यांनी लढायचे. एवढ्या मोठ्या लाखोंच्या मोगलांच्या आदिलशहाच्या साम्राज्यासमोर एवढेचसे लोक येऊन लढायचे आणि विजयी व्हायचे. प्रत्येक आता हे बघा, लढाईमध्ये प्रत्येक वेळेला शिवाजीची 100 माणसं जगली तशीच्या तशी सगळी परत आली असं तर होत नसेल ना. प्रत्येक युद्ध म्हटलं की तलवारीचं युद्ध आहे, समोरासमोरचं युद्ध आहे. कधीतरी माझी तलवार तुमचं मुंडकं कापणार, कधीतरी तो पण कोणीतरी माझं पण कापणार नाही का. हे 5-6 असे लोक जर घेऊन लढायला गेले तर परत येताना 200-300 असणार ना. 100-150 तर मरणार आहेत 101%. प्रॅक्टिकल विचार करा. तर हे 100-150 मेल्यानंतर ती संख्या कमी झाली की नाही मावळ्यांची, ती परत पुढच्या लढाईला परत 5-700 कुठून येत होते हो. जे 12 वर्ष समर्थ रामदास फिरलेत ना, अख्खं तीर्थाटन अख्खा हिंदुस्थान फिरले आणि 1200 मठांची स्थापना केली. 2 देवतांना पूजायला शिकवले समर्थांनी. एक प्रभू श्रीराम आणि दुसरा हनुमान मारुती. 11 मारुतीची मंदिरं त्यांनीच उभी केलीत ना. मारुती का? शारीरिक सौष्ठव्य फार महत्त्वाचं हे एका संताला कळलं. आणि महाराजांसाठी जर कुमक पुरवत राहायचं असेल सातत्याने तर त्याचा एक कारखाना पाहिजे ना. ते आहेत हे 1200 मठ. रोज 1000 सूर्यनमस्कार, 1200 सूर्यनमस्कार. जिम नव्हत्या. त्याने काय इन्स्टावरती हल्ली ते सगळे असे करताना फोटो काढतात, व्हिडिओ टाकतात. वर्षानुवर्ष ते करतायत, काहीच घडत नाही. 1200 सूर्यनमस्कार घातलेली अशी अडदांड पोरत तयार व्हायची. नुसती तशी नाही, ती व्यायामाच्या बरोबर समर्थ रामदास श्रीराम शिकवत होते त्यांना. श्रीरामाचे संस्कार आणि इकडे ताकदवान होणं, बौद्धिक ताकद आणि शारीरिक ताकद अशी ती तयार झालेली मुलं बरोबर तिकडे पाठवत होते स्वराज्यासाठी. कधीच काही कमी पडलं नाही. तिकडं आग्र्यावरनं सुटका कसे आलेत महाराज, ते भगवी कपनी दाढी वाढलेले सगळेच तसे हो. तो मागं जो लागला त्याला पकडा, त्याला कळेच ना आयला ह्यातला शिवाजी कोण आहे. सगळेच कपनी दाढी वाढलेले, सगळे एकसारखेच दिसायला लागले. बरं, सगळे 1200 मठ, हे सगळ्या 1200 मठांमध्ये भुयारी मार्गाने एकमेकांना जोडलेले आहेत बरं का. आता सगळं संपलं असेल, पण काय तयारी असेल, काय युद्धाची तयारी असेल. कोण कोण कसे कसे महाराजांना, एकटे महाराज नाही स्वराज्य उभा करू शकत, पण महाराजांनी जी माणसं निर्माण केली ना, जीवाला जीव देणारी, त्यासाठी महाराज त्यांच्याबरोबर बसायचे हो. झाडाखाली बसायचे त्यांच्यावर, त्यांचा भाकर तुकडा खायचे, त्यांची विचारपूस करायचे. आता सारखे सुद्धा तेव्हाही दुष्काळ पडत होते की. मग दुष्काळ पडल्यानंतर काय करायचं आता, यांना कसं द्यायचं, त्यांचा सन्मान कसा, त्यांचा स्वाभिमानाला ठेच न लागता त्यांना मदत कशी करायची. शिवाजी महाराजांकडनं खूप शिकण्यासारखं आहे. आम्ही शिकतच नाही, आम्ही नुसतंच राजकारणासाठी महाराजांचं नाव घेतो. काहीही त्या रायगड किल्ल्याला काहीही झालेलं नव्हतं, पण केवळ ह्यांना मदत करायची म्हणून त्याची डागडुजी काढली आणि सगळ्यांना कामाला लावलं. उगाच काहीच कारण नव्हतं. रंग गेलेले नाहीत, उगाच चुना मारत बसायचं, उगाच इकडचे दगड काढायचे, तिथे परत ते लावायचे. असं करून मेहनत करून घेतल्यानंतर त्यांना मानधन देत होते, त्यांना हे देत होते. ती त्यांची दुष्काळग्रस्त मदत होती. एकदाही महाराज असं नाही म्हणाले
की दुष्काळग्रस्त निधी मी माझ्या राज्यात मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मदत केली 500 कोटीची. ते केली काहीच नाही, म्हणायला काय जाते. असं नव्हतं ते. त्याला कोणालाही हातामध्ये अशी की यांनी मला मदत केली, ही जी लाचार होतो ना माणूस नकळतपणे, स्वाभिमानाला कुठेतरी ठेच लागते, ती लागू न देता त्यांना मदत करायची ना, मग उगाचच काम करून घे आणि मदत कर. आणि मग तेव्हाचा तो किस्सा आहे. मग त्यांनी हे मदतीच्या वेळेला समर्थ आले होते आणि मग ते म्हणाले की हे मी केलं यांच्यासाठी. आणि तो एकदा कुठेतरी त्यांच्या बोलण्यात तो मी आला तर समर्थ लगेच ते म्हणाले की हा दगड जरा फोडतोस शिवबा. ते म्हणाले का फोडतं खरं. मग तो दगड त्याने फोडला आणि त्याच्या आत एक बेडूक होता आणि तो जिवंत होता आणि त्याच्या आत पाणी पित होता तो. तेव्हा ते म्हणाले मग ह्यालासुद्धा दगडाच्या आत तो जिवंत कसा राहिला आणि त्याला पाणी कुठून मिळालं. शिवाजी महाराजांना कळलं काय चूक झाली ती. म्हणून परवा मी माझ्या एका व्हिडिओमध्ये तो फोटो टाकला आहे की समर्थ रामदास स्वामी एक लंगोट घातलेला माणूस. आपली परंपरा काय, हिंदुस्थानची परंपरा काय, राजा कसा असावा, का शिवाजीला एवढं महत्त्व, ते चित्र बघत आपण मोठे झालो ना. की एक साधा लंगोट घातलेला एक फकीर दाढी वाढलेला असा बसला आहे राजासारखा आणि त्याच्या बाजूला छत्रपती उभे आहेत. जे छत्रपती आहेत ते स्वराज्य संस्थापक आहेत. त्यांच्या मस्तकावर तो जिरे टोप आहे, राजा आहे तो राजा उभा आहे. आणि मी असं म्हटलं की विनम्रपणे उभा आहे. तर लोकांनी त्याचा अर्थ काढला, राजाने मान खाली घातली, हे पोंशा का वाटेल ते लिहितोस वगैरे. अरे नाही, विनम्रता काय असते, मुळात एका संन्यासाला बसायला दिलं आणि राजा उभा राहिला ना, हीच विनम्रता आहे हो. शिवाजी महाराज मोठे का, कारण आपल्या राज्यातल्या संतांचा सन्मान कसा ठेवावा हे राजाला कळत होतं. थोरा मोठ्यांचा सन्मान कसा ठेवावा हे कळणारा तो राजा होता. ती विभूती होती, ती साक्षात परमेश्वराचा अंश होता तो. मग संभाजी महाराज, काय वय होती यांची, काय काय छोट्या छोट्या वयामध्ये काय काय केलं. त्या पाटलाचा तो किस्सा सांगतात, तेव्हा शिवाजी महाराजांचं वय काहीतरी 13 होतं, बरोबर ना, 13 का 14 वयाचे होते फक्त. बलात्कार केला तर त्या काय म्हणजे कमाल आहे बुद्धिमत्तेची, कमाल. म्हणजे शिक्षा देणं ही कमाल नाही आहे, त्याच्या पुढचं फार महत्त्वाचं आहे की त्या पाटलाचा चौरंग करा हे 13-14 वर्षाच्या शिवाजींनी सांगितलं. पण त्याच्यानंतर पाटलाने गुन्हा केला आहे, त्याची शिक्षा त्याच्या मुलाबाळांना बायकोला नाही होता कामा, म्हणून ती पाटीलकी मुलाला दिली आहे. पाटीलकी नाही काढून घेतली, त्याच्या पोटावर पाय नाही आणला, त्या कुटुंबाला रस्त्यावर नाही आणलं, फक्त पाटला वडिलांना शिक्षा दिली आहे. शिक्षा अशी दिली आहे की येणारा जाणाऱ्यांनी बघितलं पाहिजे आणि अशी दहशत निर्माण झाली पाहिजे की बलात्काराला ही शिक्षा आहे. वय काय होतं, 13 का 14. काय फाड बुद्धिमत्ता. कुठल्या शाळेत गेला होता, मॅनेजमेंटची कुठली शाळा, काय ते MBA वगैरे केलं होतं का महाराजांनी? नाही, ते सगळं करूनच आले होते. काय संभाजी महाराजांचं आयुष्य आहे हो. काय ते दारू प्यायचे नाही हो, असं कुठेच नाही आहे बरं का. हे सगळं घुसडलेलं आहे इतिहासामध्ये. संभाजी महाराजांचं दुर्दैव काय माहिती आहे, जी महाराजांना छत्रपतींना जी आजूबाजूला जी माणसं मिळाली ना, तशी माणसं संभाजी महाराजांना नाही मिळाली. आणि सलग 9 वर्ष लढत होता हो राजा, सलग 9 वर्ष. आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मग शाहूंना वगैरे अटक करून दिल्लीला घेऊन गेले. आणि मग राजाराम महाराज आणि ताराराणी, त्याच्यानंतर किती वर्षाची होती ताराराणी, काहीतरी 15-16 वर्षाची होती. किती एक्झॅक्ट 15 का 16 ना. काय 16 वर्षाची मुलगी आज आपल्या 16 वर्षाच्या पोरी काय करतात बघा ना. काय केलं त्या बाईने, स्वराज्य सांभाळलं अख्खं.
आणि मग शाहू महाराज आल्यानंतर ती दोन वेगवेगळी झाली, वाटण्या झाल्या आणि मग शाहू महाराजांनी पेशव्यांची स्थापना केली आणि मग बाजीराव पेशव्याचा जन्म झाला आहे. म्हणजे पेशवा म्हणून जन्म झाला. मग अफाट, म्हणजे मी नेहमी म्हणतो की छत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं साम्राज्य बनवण्याची किमया बाजीरावांनी करून दाखवली. आणि फार मोठी वैशिष्ट्य शिकण्यासारखं काय आहे की बाजीरावांनी शेवटपर्यंत, म्हणजे 100 वर्ष पेशवाई होती, जर मनात आणलं असतं आत्तासारखं जसं ह्याला मारून त्याची पंतप्रधानपद, त्याचं मुख्यमंत्रीपद खेचून, ही जी सगळी आत्ता चालते ना सगळीकडं, संपूर्ण देशभर जे चालू आहे, बाजीराव पेशवा हे ना सहज करू शकला असता बरं का. तुम्ही विचार करा, प्रॅक्टिकली इतका अफाट क्षमता असलेला तो योद्धा होता की तो सहज स्वतःला छत्रपतीच्या गादीवरती बसवू शकला असता. पण त्यांनी ते केलं नाही. त्यांनी नाही केलं ते. त्या राजा छत्रसालच्या तिथनं येताना ती मस्तानी आणली. मस्तानीबरोबर 9 गावं आहेत त्याला मिळालेली आंदण म्हणून, त्याला बक्षीस म्हणून. किती प्रामाणिक असतील माणसं. हो, ती 9 गावं नेऊन स्वराज्यामध्ये देऊन टाकली शाहू महाराजांना. तो सहज स्वतःकडे ठेवू शकला असता. एक 9 गावांचा राजा म्हणून तो जगू शकला असता. शाहू कधीच काही बोलले पण नसते, कारण ते त्याचं कर्तृत्वाने त्याला बक्षीस मिळालेलं आहे. ते जसं मस्तानी बक्षीस म्हणून मिळाली, त्याची हे पण मिळालं होतं, पण नाही. बरं, गंमत आहे, 20 ते 41 का 42व्या वर्षी बाजीराव गेलेत. मस्तानीची एंट्री कधी झाली आयुष्यात? 31व्या वर्षी. म्हणजे 20 ते 31, 11 वर्ष मस्तानी नाहीच आहे. तो फक्त लढलाय. पण तेव्हाच्या लढाया लक्षात घ्या, सूर्योदय ते सूर्यास्त लढाया आहेत. सूर्यास्ताला ते फुंकलं, रणशिंग फुंकलं की थांबायची लढाई, मग वार नाही करायचा. हा जसा नियम, तसा पाठीमागून वार करायचा नाही, हाही एक नियम होता. कुठल्याही योद्ध्यांनी कोणालाही मागणं नाही वार करायचा, समोरासमोरच लढायचं. मी कधी कधी विचार करतो, बाजीराव म्हटलं की मस्तानी, ह्याच्या पलीकडे काय दाखवतच नाही. मग 20 ते 31 काय होतं? 11 वर्ष लढाई, त्याच्याबद्दल बोलत नाही कोण. बरं, गंमत कशी आहे की छत्रपतींच्या काळामध्ये गनिमी कावा ही त्यांची खासियत होती, स्पेशालिटी होती. बाजीरावांनी पठारावरच्या लढाईवर गाजवलंय हुकूमत. आणि या सगळ्यांचं गंमत कशी आहे की या सगळ्यांचं पंचमहाभूतांवरती भयंकर कंट्रोल होता. म्हणजे त्याचा अभ्यास होता, म्हणून हे जिंकत होते. पंचमहाभूतांचा वापर करून जो योद्धा लढाया लढतो तो कधी हारत नाही. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, जल. म्हणजे काय, त्याचा आणि लढाईचा काय संबंध, असा विचार येतो ना. लढाई कुठं लढायची आहे, कुठल्या प्रदेशात लढायची आहे, कुठल्या वेळेला लढायची आहे, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, तिथलं टेम्परेचर कसं असेल, तिथली जमीन कशी असेल. वाळवंटात लढायचं का तर पाय सरकणार, पठारावर लढायचं का, शेतावर लढायचं का, महिना कुठला आहे, एप्रिल मे आहे, खूप उन्हाळा आहे भयंकर, तेव्हा लढायचं तर तेव्हाची लढाईची नीती वेगळी असायला पाहिजे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी लढायचे. हो, दुसऱ्या महायुद्धानंतर हिटलर कसा हरला, हिटलरला प्रॅक्टिकली हरवणं इम्पॉसिबल होतं. म्हणून त्या लढाईमध्ये विजयी म्हणून जनरल नोव्हेंबर, जनरल डिसेंबर असं म्हणतात. तर मी पण वाचल्यावर मला पण एक सेकंड कळलं, नोव्हेंबर डिसेंबरला जनरल कसं म्हणतात. कारण त्या 2 महिन्यांनी जिंकून दिलंय रशियाला आणि हिटलर हरलाय. पंचमहाभूतांचा वापर. कारण ते 2 महिने, त्या महिन्यामध्ये मायनसला येते थंडी, इतकी मायनसला की एवढी ताकद माझ्याकडे खूप आहे, पण ती थंडीच मी सहन करू शकत नाही. मी ते मॅनातली तलवार ती काढतात आली पाहिजे. मी कुडकुडूनच मेलो.
शिवाजी महाराज काय किंवा बाजीराव पेशवा काय, तुम्हाला भयंकर साम्य दिसतील. आणि आत्ताचे मोदी थोडं थोडं साम्य दिसतं. काय सांगतो साम्य कुठलं आहे, नंतर टाळ्या वाजवा. एक नीती असते माहिती आहे, ठंडा करके पिओ. आलं काहीतरी की प्यायचं, मग तोंड पोळतं. ते दूध असू दे, ताक असू दे, राहू दे ना, ठेव, प्यायला दिलंयस ना, पिया ना. पिया ना. आधी बोलूया आपण काय काय, इकडच्या तिकडच्या गप्पा होऊ दे. तुझ्या घरात कोण काय करतं सगळं नाही का. आपण पाहुण्यांक काही आणून दिलं की सरबती लगेच येऊन धडाधड असं नाही करायचं. ठेवायचं, जरा गप्पा मारायच्या. तो 4 वेळा म्हणाला पाहिजे कोण, अहो घ्या ना ते सरबती. समोरचा कोण आहे, कुणाशी लढायचं आहे, त्याचं सैन्य किती आहे, घोडदळ किती आहे, हत्तीदळ किती आहे, कुठे लढायचं आहे, कसं लढायचं आहे, माझ्याकडे तेवढं आहे का नाही आहे. मग थांब जरा, मूर्खपणा करू नकोस. अफजल खान निघाला विडा उचलून, कौन वो दक्कन का चुहा उसको ऐसे मरोड़ देता हूं. ही भयंकर मोठी सेना घेऊन निघाला. शिवाजी महाराजांना माहित होतं, मी आता लढायला गेलो तर संपेन मी. मुत्सद्देगिरी, राजकीय मुत्सद्देगिरी. का? कारण जिजाबाईंनी राम आणि कृष्ण शिकवला होता. हे दोन्ही शिकवणं गरजेचं आहे. आदर्श कसा असावा ते राम शिकवतो, आणि आदर्श राजकारण कसावं हे श्रीकृष्ण शिकवतो. आम्हाला श्रीकृष्ण शिकवलाच जात नाही. श्रीकृष्णाच्या आयुष्यातला एकच उत्सव आमच्या महाराष्ट्रात सादर केला जातो, तो म्हणजे दहीहंडी. मोठा झाल्यानंतरची भगवद्गीता जी सांगितली, तो भगवद्गीतेची जयंती आम्ही कधीच साजरी करत नाही. तुम्ही करा आता. भगवद्गीतेची जयंती आपण साजरी करूया, फार महत्त्वाची आहे. आणि गीतेवर चांगलं प्रवचन देणाऱ्याला बोलवू त्या दिवशी, कारण गीता कळणं फार महत्त्वाचं आहे. सामदाम दंडभेद. लढायला उभं राहिल्यानंतर समोरच्याला संपवणं हा एकच धर्म असतो. म्हणून तर कर्ण खाली उतरला तेव्हा म्हणाला ना अर्जुनाला श्रीकृष्ण, ही एकच संधी आहे रे राजा, नाही तर तू नाही संपू शकत त्याला. तो इथं वर आला तू परत धनुष्य घेतला की संपलास तू. ही एकच संधी आहे. अरे पण तू निश्चयच दे, तू मार. मारण्याचा अधिकार त्यांनी तुला दिलाय. कसा दिलाय? कारण त्यांनी अधर्माची साथ दिली. ही लढाई धर्म अधर्माची आहे. अधर्म संपला पाहिजे, धर्मच जिंकला पाहिजे, सत्य जिंकलं पाहिजे, नीतिमत्ता जिंकली पाहिजे. कर्ण किती चांगला असू दे, किती मोठा असू दे, काही असू दे, त्यांनी अनितीला साथ दिली, त्यांनी अधर्माला साथ दिली, त्यांनी असत्याला साथ दिली. म्हणून तो मरण संपवणं हे तुझं कर्तव्य आहे. तो तुझा कोण लागतो विसर. आत्ता जर ही नाही संधी साधलीस तर तू परत कधी. हे श्रीकृष्ण जिजाबाई शिकवत होत्या महाराजांना. म्हणून शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराज झाले. कुठल्या आपल्या इतिहासात, कुठल्या पाठ्यपुस्तकात राम आहे का? नाही. श्रीकृष्ण आहे? नाही. राम एवढा मोठा का? ही खूप छान गोष्ट आहे. आता लढाई उद्या सुरू होणार, राम रावण. सीतेला पळवून नेलंय. बरं, रावणासारखा सुसंस्कृत खलनायक नाही बरं का. पळवून नेले पण हात नाही लावलाय. भयंकर मोठ्या तपश्चर्या करून साक्षात शंकराला, शिवाला प्रसन्न करून घेणारा होता. आयरा गैरा कोणतरी नव्हता तो. हाफिज सईद वगैरे असला असा कोणतरी नव्हता तो. फार मोठा. मुळात जगण्याचा कंटाळा आलेला होता. कायमच जगणार असं त्याला वर होता. तो कधी मरणार नाही. तर आता मरायचं आहे मला बाबा, आता मला मरायचं आहे, कंटाळा आला. मरणार तर दोनच माणसं मारू. एकच असा माणूस मारू शकतो ज्याच्या नावात श्री आहे.
मग तो एकच आहे श्रीराम. बघा ना, अख्खं तुम्ही जर संपूर्ण तुम्ही विश्वाचा इतिहास बघितला तर 2च माणसांच्या नावात श्री आहे, श्रीराम, श्रीकृष्ण. तर कुठल्याही देवदेवतेच्या मागं श्री लावत नाहीत. तर श्रीकडनं मारायचं म्हणजे एकच राम. बरं, राम हा मर्यादा पुरुषोत्तम आयला, ह्याची अशी कुठली खोडी काढली तर हा युद्ध करायला येईल, म्हणून ती सीतेला पळवले. मंदोदरी ते बायको त्याची इतकी सुंदर होती दिसायला, भयंकर सुंदर दिसायला, तिचं वर्णन आहे, अप्रतिम दिसायची ती त्या रावणाला म्हणाली की तुम्ही का, म्हणजे तू दुःख रडतोस का, तू असा, तुम्हाला ती सीता बघतच नाही माझ्याकडे. बायको असून तिला नवऱ्याचं ते सहन झालं नाही. ती तिला म्हणाली, रावणा अरे काम कर, मग तुला ते रूप घेता येतात ना वेगवेगळी, तसं सीतेला पळवलंस तेव्हा ते हरणाचं काय ते रूप घेतलंस की नाही, तसं रामाचंच रूप घेऊन जा ना, मग ते येऊन बिलगेल तुला. तो आणखीनच रडायला लागला रावण. तुम्ही आता काय झालं, मी तेही करून बघितलं म्हणाला. ते जेव्हा मी करायला गेलो तेव्हा तिला कळलं की हा राम नाही, इतकी ती पवित्र आहे. आणि ती जेव्हा हे करून गेलो तेव्हा मला तिच्याच माता दिसायला लागली आणि माझाच प्रॉब्लेम झाला. आणि मग राम तिथे उभा राहिला. आणि मग शेवटी सगळे प्रकार करून झाल्यानंतर बरं युद्धाला निघालाय राम. आजूबाजूच्या देशातले राजे आपलं सैन्य द्यायला तयार होते, मदत करायला तयार होते. राम म्हणाला नाही, मला नाही आहे गरज. त्याने कुणाला बरोबर घेतलंय, सुग्रीव, सगळी माकडं, वानरसेना, म्हणजे खालच्या वर्गाला, दलित वर्गाला, खालच्या अस्पृश्य शूद्र आहे ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, त्या शूद्रांना जवळ घेतलं आणि त्यांना घेऊन तो लढायला गेला. कारण त्याला माहीत होतं की लढाई मी लढणार आणि मी जिंकणारच आहे, मला माहिती आहे ते, मला नकोत कोणी, सैन्य नको आहे मला कोणाचं आहे. राजा कसा असावा, आदर्श राजा, जो सगळ्यात तळातल्या माणसाला जवळ घेतलं त्यांनी. सुग्रीवाला मिठी मारली त्यांनी, वानराला मिठी मारली त्यांनी, त्यांच्याबरोबर राहिला, त्यांच्याबरोबर वनवासात राहिला, त्यांच्याबरोबर झाडाखाली झोपला. तेव्हा ती सगळी माणसं त्याच्यासाठी लढायला तयार झाली. या गोष्टी जिजाबाईंनी सांगितल्या. तेच बरोबर शिवाजी महाराजांनी, राम आणि कृष्णाचं कॉम्बिनेशन आहे छत्रपती. आदर्श कसा असावा, तर ती आली सून, तिला ओटी भरून पाठवलं. इथे प्रभू श्रीराम फॉलो केला आणि अफजल खानाला मारताना श्रीकृष्ण फॉलो केला. माहिती आहे अफजल खान म्हणून माफीनामा लिहून दिला आहे, मी घाबरतो तुम्हाला, मला भीती वाटते तुमची, मी नाही येणार लढायला, तुम्ही या ना मला भेटायला. पाठोपाठ पत्रव्यवहार चालू आहे. नाही आला तो येतच नाही शिवाजी खाली. कारण शिवाजी महाराजांना अफजल खान इकडं खाली दक्कनमध्ये यायला हवा होता. दक्कनमध्ये उतरेल, जसा जसा पुढे सरकेल, सपाट प्रदेश संपला की त्याचं हत्तीदल तिथेच ठेवावं लागणार, उंटदल तिथेच ठेवावं लागणार, फक्त घोड्यावरनंच त्याला यावं लागेल आणि अधिक 60% सैन्य त्याला ठेवून यावं लागेल. मग जे येईल त्याच्याबरोबर मी तुल्यबळ होईन आणि मग मी लढू शकतो. ठंडा करके पिओ. पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, जल, पृथ्वीचा अभ्यास. कुठला प्रदेश कसा आहे, कुठल्या प्रदेशात खेचल्यावर त्याची शक्ती कमी होणार आहे आणि त्याची जेव्हा शक्ती कमी होणार आहे तेव्हा माझी वरचढ ठरणार आहे, तेव्हा मी अटॅक करणार. एक्झॅक्ट आत्ता आपण तसंच काहीतरी करतो आहोत. मग वासुदेव बळवंत फडके, 1857चं स्वातंत्र्य समर, माधवराव पेशवे, बाजीराव पेशवे, राघोबादादा अटकेपार झेंडा, कित्येकला अजून हेच माहीत नाही अटकेपार म्हणजे काय. आपल्याला फक्त हल्ली सतत बातम्या बघून अटक केली ते अटक वाटतं. अटकेपार म्हणजे त्या सिंधू नदीच्या शेवटची जी बॉर्डर हिंदुस्थान सुरू होतो तिथल्या गावाचं नाव आहे अटक.
त्याच्या पलीकडे जाऊन तो झेंडा रोवलाय राघोबानी. माहितीच नाही आपल्याला. आपल्याला सिंधू नदीच माहीत नाही, ती कुठं आहे तेही माहीत नाही. हल्ली कुठं आहे माहिती आहे का? पाकिस्तानात आहे ती. ज्याच्यामुळं आपण हिंदू म्हणून आपली आयडेंटिटी आहे ना, आपली आयडेंटिटी ज्या नदीमुळं आहे ती नदी आपल्या देशात नाही, ती तिकडे आहे पाकिस्तानात. त्याचं दुःख अनावर झालं एका माणसाला, म्हणून 48 साली महात्माजींचा ते कारण आहे त्याला. आपल्याला इतिहास माहीत नाही, इतिहास जाणून घ्यायची इच्छा नाही. मग आपल्यासमोर एक एक प्रश्न आले की आपण निरुत्तर होतो. मग ते काय काय भन्नाट एक आपल्याकडे विद्वान आहेत ना, जे नसलेले मंत्र म्हणतात बघा जाहीर सभेत, त्याला उत्तर द्यायला माहीत नाही आहे मला. मला माझे संस्कार माहीत नाहीत, मला माझी परंपरा माहीत नाही, त्याचा मागचा अर्थ माहीत नाही, मी काही वाचत नाही. कारण आपण सगळे कुछ बनने के लिए जी रहे हैं, कुछ करने के लिए नहीं. आपण काही करतच नाही, फक्त स्वार्थ आहे ना. बनण्यामध्ये स्वार्थ आहे, फक्त मला व्हायचं आहे. आणि त्याच्यात कसं आहे, मला व्हायचं आहे. शिवाजी महाराज मला छत्रपती व्हायचं नाही म्हणाले. स्वराज्य, स्वराज्य आलं की सगळे आले. बाजीराव पेशवा स्वतःसाठी लढला का? नाही. स्वतःसाठी लढायचं असतं तर काय एवढं लढायची पण गरज नव्हती. एक 2-4 वर्ष लढवून अशी एक मोठी प्रॉपर्टी निर्माण करून मस्त महाल करून बसला असता तिकडे. कशाला लढायला बोंबलत फिरत जायचं? एवढं सगळं संपत्ती सुख असताना, सिंहासनं असताना कशाला रोज उठून लढाई? बरं, लढाई म्हणजे रोज मृत्यूशी लढाई आहे हो. कुठल्याही क्षणी तलवार चुकली तर आपलं गर्दन उडू शकते, असे भीती प्रत्येक क्षणाला आहे, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. पण ते मी पुस्तक वाचलं जयराज साळगावकर, त्याच्यात त्यांनी लिहिलं की मस्तानी आणि बाजीरावचा सहवासाचे दिवस आकडा लिहिलाय, तो 170 दिवस आहे म्हणे. साहेब 21 वर्षाचं आयुष्य, 41 लढाया लढला, त्याच्यात मस्तानी आली 10 का 11 वर्षानंतर त्याच्या आयुष्यात, आणि तिच्याबरोबर घालवलेले दिवस आहेत फक्त 170. आणि आपण सगळं विसरतो आणि त्या 170वरच सिनेमा बनवतो बाजीराव मस्तानी. काय दुर्दैव आहे हो, काय दुर्दैव आहे. आपल्याला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके माहीत नसतो, आम्हाला अनंत कानेरे माहीत नाही, आम्हाला राजगुरू माहीत नाही, आम्हाला चाफेकर बंधू माहीत नाहीत. जगातलं एकमेव उदाहरण, अख्ख्या विश्वातलं एकमेव उदाहरण, एका कुटुंबातले 3 सख्खे भाऊ एकाच दिवशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर लटकले. एकच कुटुंब, सलग 3 भाऊ एकाच दिवशी एकाच वेळेला फासावर लटकले. काय वाटलं असेल त्या आईवडिलांना, काय झालं असेल? दुसरं उदाहरण चाफेकरांचं, एकाच घरात एकाच दिवशी सकाळी एकाच घरातल्या 3 सुना विधवा झाल्या. कुठे आत्महत्या करायला गेल्या त्या बायका? सावरकरांच्याही अशा 3 बायका, 3 भावांच्या 3 बायका, सगळी जमीन जुमला, सगळी घरं दारं सगळ्यावर जप्ती आली. तेव्हा 3 बायकांच्या 2 बायकांचे 2 नवरे बाबाराव आणि तात्याराव हे तिकडे अंदमानची जन्मठेप भोगत होते. एका रात्री पाऊस असताना त्यांना घराला सील लावून त्या 3 बायकांना बकोटाला धरून घराबाहेर काढलं. आम्हाला इतिहास माहितीच नाही, आम्हाला इतिहास कधी शिकवलाच जात नाही. अहिंसा परमो धर्मा ते सुद्धा इतकं चावट आहेत, अर्धाच शिकवतात. अहिंसा परमो धर्मा, धर्म हिंसा तथैवच, हे पूर्ण शिकवतच नाहीत. अहिंसा ही मोठा धर्म आहे. एखादा माणूस वैयक्तिक आयुष्यात म्हणाला की मी अहिंसक आहे, मी कधीच कोणाला मारणार नाही, ग्रेट. पण मग अशा माणसाच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणं हा त्याहीपेक्षा मोठा धर्म आहे. धर्म हिंसा तथैवच,
हे नाही शिकवलं आम्हाला. जाणीवपूर्वक अर्धा मंत्र शिकवला. घाणेरडा इतिहास, चुकीचा इतिहास, नको त्या भलत्या देशांचा इतिहास आम्हाला नको आहे. ते का नाही आमची पोरं तयार होणार? कशाला पाहिजे ते मार्क? 90%, 92-95% नाही मिळाले की झालं फ्रस्ट्रेशन. कशाला येतं फ्रस्ट्रेशन? काय येतं फ्रस्ट्रेशन? कारण आमचं मनोबलच तयारच केलं नाही. आम्हाला विजयाचा इतिहासच शिकवला नाही, आमच्यावर सतत हरलेला इतिहास शिकवला. आम्ही कधी जिंकलोच नाही. 5 मुसलमान शाळा आमच्यावर वार करत होत्या, आम्ही जिंकलोच नाही. हुणांनी आक्रमण केलं, आम्ही जिंकलोच नाही. शकाने आक्रमण, आम्ही जिंकलोच नाही. पोर्तुगीज, ब्रिटिश हरण्याचा इतिहास शिकवला. हरलेली मानसिकता तयार केली नाही, अजिबात नाही. विजयाची मानसिकता तयार केली पाहिजे. संपूर्ण विजयाचा इतिहास आहे आपला. दोन 4 लढाई हरलोच. अरे योद्धा म्हटल्यावर 4 लढाई हरणार, 4 लढाई जिंकणार. जसं हरलो ते सांगतात तसं जिंकलेल्या पण तेवढ्याच किंबहुना जिंकलेल्याच सांगायला पाहिजे. नकारात्मकता पसरवलीच नाही पाहिजे. नाहीच शिकवलं आम्हाला. काय होतं ते 17 वय होतं त्या अनंत कानेरेचं. 17 अत्यंत देखणा दिसायला. का नाही गोष्टी सांगत आमच्या 17 वर्षाच्या 11वीतल्या मुलालाही. अभिनव भारत संघटनेत जायचे मला क्रांतिकारक व्हायचे. त्याला बघितल्यानंतर तो काळ होता बालगंधर्वांचा, किर्लोस्कर नाटक कंपनीचा. तर बाबाराव म्हणाले, तात्याराव म्हणाले त्या पोराकडे बघून, अरे बाळा तू इतका देखणा आहेस. त्या काळामध्ये स्त्रिया म्हणजे प्रत्यक्ष स्त्रिया नाटकात स्त्रीच्या भूमिका करत नसत, पुरुष स्त्री भूमिका करायचे. म्हणून तो बालगंधर्व एवढी स्त्री भूमिका त्यांना कराव्या लागल्या. सगळेजण स्त्रीची भूमिका करायचे, पुरुष. बायका नाटकात नव्हत्या. त्यामुळे असे देखणे पुरुषांची शोध असायचा. नाटक कंपन्या करायचे असे नाजूक. ते पुरुष पण वाटला पाहिजे, उद्या मला बाई बनवते कसं भयानक दिसेल ते. किंवा आता आपण त्या विनोदी कार्यक्रमात बायका भयानक बघतो बघा, पुरुषांच्या झालेल्या, त्या नको वाटतात बघायला, किळस येते. तर तो पुरुष पण तसा पाहिजे ना, नाजूक, की त्याला साडी नेसवली, सगळं व्यवस्थित बाईसारखं बनवलं तर तो बाई वाटेल, प्रेक्षक एक्सेप्ट करतील त्याला. तर तो अनंत कानेरे तसा होता. एक तर वय होतं 17, अतिशय गोड दिसायचा, नाजूक होता. ते म्हणाले तू सगळ्यांनी काय क्रांतीच करायला पाहिजे असं नाही आहे. ती किर्लोस्कर नाटक कंपनी, बालगंधर्व पण त्यांच्या नाटकातून चांगले चांगले विषय समाज प्रबोधनाचे मांडतायत. मी नाही का एक नाटक केलं, नथुराम गोडसे. नाटकाच्या माध्यमातून मला जे काय करायचं म्हणायचं ते म्हटलं की मी. मला कुठे जायला लागलं, कुठल्या राजकीय पक्षात किंवा असं लढायला काही गरज नव्हती. स्टेजवर उभं राहून मी करत होतो. तर ते म्हणाले तू तिकडे जा, मी तुला पत्र लिहून देतो. बालगंधर्व नाट्य कंपनी किंवा किर्लोस्करला मी पत्र लिहून देतो, छान तुला एक स्त्री पार्ट मिळेल, तिथे जाऊन काम कर. ना हटूनच बसला, नाही म्हणाला मी करणारच. मग तेवढ्यात ते म्हणाले, कशी समोर कंदील होता, आणि त्या कंदिलाला म्हणाले याची परीक्षा घेऊया आता. हे एवढं वाटत नाही, कारण क्रांतिकारक व्हायचं. बरं क्रांतिकारक कसं आहे, क्रांतिकारक कुठल्याही क्षणी पकडला जातो, आणि तो पकडला गेल्यानंतर त्याचे इतके हाल केले जातील. ते हाल जर हा सहनच करू शकला नाही आणि सगळ्या गुप्त बैठकीतल्या गोष्टी जर सांगून टाकल्या ब्रिटिशांना, तर काय उपयोग आहे. त्याची परीक्षा पण घ्यायला पाहिजे ना. ते दोघं निघाले होते. ते मला एक काम कर, ही कंदिलाची काच आहे ती अशी धरून बस बघू. आम्ही पटकन आलोच. त्यांना म्हटलं आम्ही गेल्यावर हा काच ती तापते ना कंदिलाची, तर हात पोळणार आणि हात ठेवणार, हात काढणार. म्हणे दोघं गेले बाहेर. सांगितलं म्हणून हात कंदिलाचे, हात ते पेटलेल्या कंदिलाला असं त्यांनी धरलं त्या काचेला. हातच काढला नाही, हात जळला, रक्त खाली सांडायला लागलं. दुसरी मुलं बघून धावायला गेली. तात्याराव बाबाराव धावत आले, म्हणाले अरे हात काढ आधी. त्याचा हात काढला. काय केलंस तू हे?
चटका बसल्यावर काढता येत नाही. म्हणाला, नाही, तुम्ही परीक्षा घेत होतात ना माझी, मी क्रांतिकारक होईन की नाही, माझ्या दिसण्यावर जाऊ नका म्हणाला. अशी पोरं तयार होती हो. मग त्याला जवळ घेतला, मग त्याचं शुश्रूषा केली हातांची, आणि मग त्याच्या हातात ते ब्राउनिंग पिस्तूल दिलं, जे लंडनमध्ये शिकत असताना जी 12 ब्राउनिंग पिस्तूलं सावरकरांनी गुप्त पद्धतीने पुस्तकात घालून जी पाठवली होती, त्यातलंच एक पिस्तूल बाबारावने ह्याच्या हातात दिलं. आणि नाशिकच्या त्या थिएटरमध्ये संध्याकाळी तो येणार होता प्रमुख पाहुणा म्हणून, त्याला ठार मारलं. वय 17. हसत हसत फासावर लटकला. त्याने गोष्टी सांगितल्या जात्या. काय होतं भगतसिंगचं वय, काय होतं राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त, काय होतं. त्या बटुकेश्वर दत्तच्या अंदमानातली गोष्ट काय भयानक आहे ती, किती भयानक आहे हो. मग सावरकरांनी जन्मटेपमध्ये लिहिलं आहे ते, की तो एक दिवशी रात्री त्याला म्हणाले, आम्ही असे सगळे कोठडीत पडलेले, सगळ्यांचीच हालत खराब असायची. ते कोलू फिरवायचा, तो काथ्या कुटायचा, रक्तबंबाळ झालेले, जखमा होत आहेत, एक असा अवयव नाही की जो दुखत नाही आहे. शेवटी आता काय दुखतंय हे कळण्याच्याही संवेदना पलीकडे गेलेल्या अशी अवस्था. अशा अवस्थेमध्ये रात्री अचानक त्या अंदमानच्या सेल्युलॉजीच्या एका कोठडीमधून मोठमोठ्याने हसण्याचे आवाज यायला लागले. खदा खदा कोणतरी हसतंय म्हणून ते पोलीस धावले. बरं, ह्यांना काय जाऊन आपल्या कोठडीतनं बाहेर पडतो येत नव्हतं. तर तो हा बटुकेश्वर दत्त हसत होता. का हसत होता माहिती आहे? त्या वेदना सहन न होऊन त्याचा ताप, टेम्परेचर 109 पर्यंत गेलं होतं, आणि त्याच्यात त्याला वेळ लागल्यासारखी परिस्थिती झाली, आणि तो हसायलाच लागला. मग त्याला तिथून हलवला. वय काय आहेत? 18, 19, 20. सावरकरांचं वय काय? 27. 50 वर्ष जन्मठेप. 27व्या वर्षी सांगितलं तुम्हाला 50 वर्ष जन्मठेप आहे. काय होईल तुमचं? आता बघतो ना आपण टीव्हीवर, असे जातात नाही का, आणि नंतर काय अवस्था आहे, आक्रोश करतायत, रडतायत, सतत आजारी पडतात, हॉस्पिटलमध्ये पळतात. अशी पोरं तिकडे गेली. इतिहासच शिकवला नाही हो आम्हाला. तो गोगटे असाच 20-22 वर्षाचा, तो तात्यारावांना भेटायला गेला. म्हणाला, मला काहीतरी करायचंय. ते मला ती ठरव काय करायचं, वकील व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, तू काय व्हायचंय ते ठरव, मग तुला मार्ग सांगतो मी. तुम्हाला क्रांतिकारक व्हायचंय. मग त्याला क्रांतिकारकासाठी काय असायला हवं ते सगळं सांगितलं, आणि पुढे जाऊन त्यांनी त्या जॅक्सनचा खून केला. म्हणजे सावरकर नावाची ही ज्योत अशी होती की तिच्या सहवासात जो यायचा त्याचं अख्खं आयुष्य बदलून तो देशासाठी डायरेक्ट मरायला तयार व्हायचा. याचं अतिशय दुसरं अजून एक उदाहरण म्हणजे मदनलाल धिंगरा. अय्याशी गाळे धमाल करायचा, लंडनमध्ये मस्त फिरायचं. त्याचं नशीब कसं बघा की त्याचा रूम पार्टनर हा विनायक आला, आणि तिथून मदनलाल धिंगराचं आयुष्यच बदललं. इतकं बदललं की असं अय्याशी करत मस्त मौल्यासारखं जगणारा हा मुलगा पुढे जाऊन त्यांनी वायलीचा खून केला, आणि हसत हसत तो फासावर लटकला. एक एक माणसं अशी 20, 22, 25 वर्षाची पोरं अशी तयार करत गेली माणसं. कारण रोपट्यातले कित्येक दाणे बाजारात स्वतःला उभं न करता लगेच गाडून घ्यायला तयार होते. म्हणून दुसरी रोपटी जन्माला येत होती, आणि 15 ऑगस्ट नंतर ही प्रक्रिया बंद झाली. आता प्रत्येक जन्माला येणाऱ्या दाण्याला बाजारात स्वतःला विकायचे, स्वतःची किंमत लावायची. लावतात ना IPLला किमती. वाईट वाटतं. मोठमोठे खेळाडू देशासाठी खेळणारे त्या IPLमध्ये किमती बोली होते. 5 कोटीला हा विकला, अशी बातम्या सांगतात. काय धोनी 4 कोटीला विकला गेला, ह्याची किंमत 3 कोटी. अरे किंमत
जेव्हा करमणुकीची कुठली साधनं नव्हती अशी बोकडांची झुंज लावायची माहिती आहे. हो, यांचं बोकड माझं बोकड, मग हे वर्षभर त्याला पोसणार. म्हणजे दारू बिरू पाजायचे, 2 बोकडांची झुंज. का आमचे करमणुकी, दुसरं काही साधनच नव्हतं. कोंबड्यांची झुंजा. मला ती IPL ना ती झुंज वाटते. आमच्या मुलांसमोर हा आदर्श आहे. जे भारतासाठी एकत्र खेळतात ते IPLमध्ये धोनी विरुद्ध तो सहवाग विरुद्ध आणि कोणतरी एक आपलाच, आणि त्याच्या मदतीला एक कोणतरी भलताच ऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू असतो, त्याला काहीच पडलेलं नसते, तो केवळ पैसे कमवायला आलेला असतो. आमच्या पिढीसमोरचे आदर्श हे नाही आम्हाला सांगितलं कधी, हे शिकवलंच नाही आम्हाला. तो मॅकॅले जे म्हणाला होता ना की या देशावर राज्य करणं फार सोपं आहे, या देशाची युद्धाचा इतिहास, परंपरा आणि यांचं सर्व ज्ञान विज्ञान ह्यांच्यापासून शिक्षण पद्धतीतून हद्दपार करा, या देशावर राज्य करणं भयंकर सोपं आहे. म्हणून तुकाराम हद्दपार झाले, ज्ञानेश्वर हद्दपार झाले. तिथं कोण आला? शेक्सपियर आला, तिथं फ्रॉइड आला. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? न्यूटन ना? नाही काय कोणी? माझा जरा कच्चा आहे म्हणून सांग. न्यूटन. हां, हो, न्यूटन का कोण? न्यूटन. तुम्ही झोप लागले कळत नाही ना, म्हणजे बसल्या बसल्या डुलके काढतायत का भाषण ऐकतायत, एकदम सन्नाट आहे म्हणून मध्ये मध्ये असे प्रश्न विचारायचे असतात. न्यूटन आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला ज्ञानेश्वर नाही माहिती. वरनं खाली काय येतं ते न्यूटननी सांगितलं, पण खालून वर का जातं हे सांगणारा ज्ञानेश्वर ते 1270-1275 होता, ते नाही आम्हाला माहिती, नाही का? अशी ह्या सगळा इतिहास, परंपरा, संस्कृती आपल्या शिक्षण पद्धतीतून हद्दपार झाल्याचा परिणाम आहे हा, की आम्ही सगळ्या राष्ट्रपुरुषांना विसरलो. आम्हाला माहितीच नाहीत. आम्हाला आगरकर म्हटल्यावर तो बॉलर आगरकर माहिती आहे, पण आम्हाला स्त्री वर्गासाठी काम करणारे आगरकर माहीत नाहीत. आम्हाला लोकमान्य टिळक माहीत नाहीत. 11वीमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर असा लुकडा मुलगा म्हणून चिडवलं त्याला, ए बाळ ए बाळ ए, ह्याचं इतकं चिडले. हे काय केलं असेल त्याने? काय अफाट माणसं होती. ते 1 वर्ष कॉलेजलाच गेले नाहीत. बाळ गंगाधर 1 वर्ष ते कॉलेजलाच गेले नाहीत. कुछ बन के नहीं दिखाना था, कुछ करके दिखाना था. आणि त्यांनी केलं काय? त्या कॉलेजच्या संपूर्ण त्या वेळामध्ये फक्त व्यायामशाळा, अफाट व्यायाम केला. सकाळ संध्याकाळ सतत व्यायामशाळेत पडलेला असायचा. अख्खं वर्ष कॉलेजला दांडी आहे. 1 वर्ष वाया घालवलं, व्यायाम केला, शरीर बनवलं, आणि जी पोरं चिडवत होती ना त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला, आणि मग पुढचं शिक्षण पुन्हा तिथून सुरुवात केली शिकायला. गीतेकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला. काय असेल, काय माणसं होती. नची केळकरांबरोबर सज्जनगडावरती 2 दिवसाचं शिबिर भरवलं होतं, आणि तार आली. माहिती आहे माणसाला तारेमध्ये काय आहे, म्हणून नची केळकरांना म्हणतात तार उघडायची नाही. शिबिर महत्त्वाचं आहे. तरुणांना मार्गदर्शन जे करणार आहे त्याच्यावर पुढच्या स्वातंत्र्याची चळवळ उभी करणार आहे. पुढचा डोलारा उभा राहायचा आहे. तारेत काय माहिती आहे मला, नका सांगू आता. उघडलीस की ते मला करावं लागणार. शिबिर संपल्यानंतर उघड म्हणाले आता, कारण माहीत होतं तार उघडल्यावर लिहिलं होतं तुमचा मुलगा गेला आहे. मुलगा वारल्याची तार होती. चल म्हणाले आता. तोपर्यंत झालं होतं त्याचं अंत्यदर्शन बिर्शन काही नाही. हे लोक सगळे संसार करायला निघाले ना, हिंदुस्थानचा, स्वतःचा नाही. हिंदुस्थानचा संसार केला या लोकांनी, आणि आपण सगळे फक्त आपला संसार करतो. चुकीचं काही नाही आहे, पण आपला संसार करून एकदा 2 मुलं बिलं काय ते झालं ना की एका 40-45 आलात की नाही, की त्याच्यानंतरचा तरी काही काळ देशाला द्या.
फार गरज आहे देशाला वेळ देण्याची सध्या. नाही तर तुम्ही 49% झालात की विषय संपला, हे लक्षात ठेवा. आणि काही प्लॅनिंग करून काही संघटना, काही संस्था कामाला लागलेल्या आहेत तुमच्यामध्ये दुफळी माजवण्याचं. पण दुफळी माजवण्याचं एकच मोठं साधन आहे त्यांच्याकडे, ते म्हणजे जात. या सगळ्या महापुरुषांनी, संतांनी जात हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीतच नव्हता. 15 ऑगस्टच्या आधी हा शब्दच नाही, 15 ऑगस्ट नंतर हाच शब्द आपलं संविधान बनला. इतका महत्त्वाचा झाला. बरोबर तुम्हाला फोडलं जातं बघा. आत्ता त्या नुपूर शर्माचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. जागे व्हा. एक वाक्य तोंडून निसटलं, 56 मुस्लिम राष्ट्र एक झाली. मोदींसारख्या माणसाला नमतं घ्यावं लागलं. एकीची ताकद दाखवून दिली. त्यांच्याकडे 57 राष्ट्र आहेत, आमच्याकडं हिंदूंचं एकच राष्ट्र आहे. तेही हिंदू राष्ट्र नाही असं म्हणणारे 40% हिंदू ह्याच देशात राहतात. 20-30% आहेत ते असलेल्या हिंदूंना जातीत फोडायला निघाले. जाती द्वेष पसरवण्याचं, विष कालवण्याचं यथेच्छ काम सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत करतायत. शत्रू एकच नाही आहे आपल्यासमोर. सावरकरांचं एक वाक्य आठवतं. सावरकर नेहमी म्हणायचे, मला मुसलमानांची कधीच भीती वाटली नाही, मला ख्रिश्चनांची कधीच भीती वाटली नाही, मला कायम हिंदूंची भीती वाटते. कारण हिंदूच हिंदुत्वाच्या विरोधात उभे राहतात. मग लगेच ते इन्सिक्युअर्ड होतात या देशात राहायला. असा हा सगळा इतिहास. हजारो माणसं आहेत इतिहासामध्ये. वाचायला गेलं तर 1, 2, 3 जन्म पुरणार नाहीत इतका हिंदुस्थानचा इतिहास आहे. एक आता मी अख्खं माझं आयुष्य एक सावरकर वाचतोय, तेच अजून कळत नाही आहेत मला. आत्ता मध्यंतरी त्या जळगाववाल्याने आग्रह केला बाजीरावावर काही झालं तरी व्याख्यान द्या, म्हणून मी बाजीराव थोडं वाचायला सुरुवात केली. ते थोडंसं जे काही वाचलं, 10-15% बाजीराव वाचले तर मी 1.5 तास भाषण करू शकलो. म्हणजे 100% बाजीराववर मी किती दिवस बोलू शकेन. एक जण वाटून घेऊ आपण, कारण हे सगळे महापुरुष आहेत. म्हणजे एक छत्रपती, जसं आपले बाबासाहेब पुरंदरे, त्यांनी अख्खं आयुष्य शिवाजी महाराज पोचवण्याचं काम केलं. मी ठरवले सावरकर पोचवण्याचं काम करूया, आणि कोणीतरी ठरवावं बाजीराव पेशवे पोचवण्याचं काम करू. एक जण ठरवेल संभाजी महाराज पोचवण्याचं काम करू, एक जण म्हणेल ज्ञानेश्वर महाराज पोचव. असं केलं पाहिजे. ह्या जबाबदाऱ्या आपण वाटून घेतल्या पाहिजेत. सगळंच पुंगशांनी नातू सांगू नका, सगळं आम्हालाच. दरवर्षी नवीन विषय तुम्हीच बोला म्हणतात. अरे इथं ते 12 तास शूटिंग करायचं त्या दळीतरी त्या मालिकेत, त्या तुम्हाला माहीत नाही ते काय करायला लागतं आम्हाला पोटा पाण्यासाठी. ते करून रात्री कधी जाणार मी, आणि ते कधी वाचणार. नवीन माणसं तयार करा. हे एवढे तुम्ही पूर्वज सगळे आहात. तुम्ही तुमच्या खानदानामध्ये जे झाले त्यांच्याबद्दल तुमच्याच कुटुंबातनं एक उभे राहिले पाहिजेत बोलायला. असं जर झालं, हे सगळे प्रयत्नपूर्वक करावं लागणार आहे. कोणीतरी करेल, नाही होणार. आता कोणीतरी नाही, मी का नाही, मी काय करू शकतो. प्रत्येकाने स्वतःला जर प्रश्न विचारला की मी काय करू शकतो, उत्तर सापडायला वेळ लागत नाही. राष्ट्र घडायला वेळ लागत नाही. फक्त शेवटी सांगून एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक साहित्य संमेलन भरलं होतं लंडनमध्ये. सर्वसामान्य माणूस देशासाठी काय करू शकतो याचं एक सुंदर उदाहरण आहे. एक साहित्य संमेलन भरलं होतं लंडनमध्ये. ते संमेलन संपल्यानंतर काही साहित्यिक परत आले, काही युरोप फिरायला गेले. ते परत येणारे होते, ते तिथे आले विमानतळावर, ते इमिग्रेशनला आले. इमिग्रेशनला तो फॉर्म भरला, त्यांनी दिला. तर तिथे सामान्य त्या हॅथ्रो विमानतळावरची ती बाई, ब्रिटिश सामान्य बाई, तिथं नोकरी करणारी, काही डॉलर्स पगारावर, तिचं काही राजकारणाशी कशाशी काही संबंध नाही. ती
इमिग्रेशनचे फॉर्म घ्यायचे, बरोबर भरला की नाही ठप्पा मारायचा, द्यायचं, एवढंच तिचं काम. तिने ते फॉर्म सगळे बघितले, तो परत फॉर्म दिला. बरं, साहित्यिक म्हणजे आमच्यासारखे अडाणी नव्हेत, प्रॉपर शिकलेले खूप मोठे मोठे विद्वान असतात साहित्यिक सगळे, त्यामुळे त्यांच्याकडनं चुकीचा भरला जाईल फॉर्म ह्याची शक्यताच नाही. ते मला काय बरोबर भरलं आहे, म्हणजे कॅपिटल लेटर तर तिथं कॅपिटल लिहिलेलं आहे, चौकोनात सगळं व्यवस्थित आहे. तर ते म्हणले नाही, हा स्टॅम्प तुम्ही बघा कसा लावला आहे. तो स्टॅम्प होता त्यांची राणी जी आहे ना इंग्लंडची, ते इंग्लंडच्या राणीचं चित्र होतं त्या स्टॅम्पवरती. तर ते म्हणाले तुम्ही स्टॅम्प म्हणाले बरोबर चौकोनात, नाही चौकोनातला लावणं हा बरोबर नाही आहे, ती उलटी लावलीत तुम्ही. ती आमची राणी आहे, तिचा स्टॅम्प उलटा नाही लावायचा, सुलटा लावायचा. मग आता हा आणि हा बाद झाला फॉर्म, दुसरा घ्या. हा दुसरा स्टॅम्प, त्याचे वेगळे पैसे घेतले आणि तो राणीचा स्टॅम्प त्या सामान्य हॅथ्रो विमानतळावरच्या इमिग्रेशनच्या डिपार्टमेंटच्या सामान्य ब्रिटिश बाईंनी तिच्या राणीचा स्टॅम्प सरळ लावायला लावला. तेव्हा त्याच्यावर ठप्पा बसला आणि ते साहित्यिक भारतात परत आले. अभिमान, राष्ट्राभिमान, माझ्या राष्ट्रपुरुषांबद्दलचा अभिमान, माझ्या पंतप्रधानांबद्दलचा, राष्ट्रप्रमुखांबद्दलचा अभिमान कसा असावा. आम्ही काय म्हणतो, काय म्हणतो आम्ही, चोर आहे म्हणतो त्यांना, चौकीदार म्हणतो, चायवाला म्हणतो. कुठली राष्ट्रप्रेम जागृत होणार, कसं देशप्रेम जागृत होणार. आपल्या घरामध्ये पाहुणे आल्यानंतर आपल्या घरातली चाललेली भांडणं तात्काळ बेल वाजल्या क्षणी आपली थांबतात बघा. खूप हमरी-तुमरीवरून बायका नवरा पोरं भांडत असतात, पण बेल वाजल्या क्षणी थांबा, आता जरा आपण परत नंतर कंटिन्यू करू. कारण आलेल्या पाहुण्यांसमोर आपण आपला मान ठेवतो. मग जसं आपलं कुटुंब, तसं हे सुद्धा एक 136 करोडचं हिंदूंचं कुटुंब आहे, ज्याचं नाव आहे हिंदुस्थान. एकमेकांचा आदर जर ठेवला नाही तर बाहेरचे का आदर ठेवतील तुमच्याबद्दल. तुमच्या संस्कृतीचा, तुमच्या परंपरांचा, तुमच्या इतिहासाचा जर आदर्श तुम्हालाच वाटला नाही, आदर तुम्हालाच वाटला नाही, तो वाटण्यासाठी तुम्हाला जर ते माहितीच नसेल, तर दुसरे येऊन कशाला तुमचा आदर राखतील. त्यामुळे आज इथे मला बोलवलं, तितके छान रसिकांसमोर माझं मत, माझं मनोगत, मला काय वाटतं हे मांडण्याचा संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. आणि त्या निमित्ताने या सगळ्या थोर पुरुषांचे जे वंशज आहेत त्यांना भेटायला मिळालं, त्यामुळं तो एक वेगळा आनंद झाला. की असे पेशव्यांच्या घरातल्या 3-4 बायका दिसल्या, हे सगळे होळकर वगैरे असे सगळी मंडळी. म्हणजे मी असं मानतो की जर ते खरे त्यांचे वंशज आहेत म्हणजे काही ना काही त्यांचा अंश आहे त्यांच्यात, ते अभिमानाने मिरवत असतात आणि मिरवण्यासारखीच त्यांच्या पूर्वजांनी काम केलेलं आहे. पण ते नुसतंच पूर्वजांच्या पुण्यावर पुढे जाऊन चालणार नाही, थोडी भर आपल्यालाही घालण्याची गरज आहे, नाहीतर मग हा इतिहास तुमच्याबरोबरच संपेल. इथेच थांबतो. थांबण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची एक सूचना मला करायची आहे. ज्या बाजीराव पेशव्यांबद्दल वगैरे आपण बोललो, तर आज एक आबासाहेब कांबळे म्हणून गृहस्थ आलेले आहेत. तुम्ही उभे राहा 2 मिनटं. हा माणूस अतिशय सामान्य कुटुंबातला सामान्य माणूस. यांनी तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर इथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा यांच्या नावाने सैनिकी विद्यालय शाळा चालवतात. स्वातंत्र्यवीर सावरकर सातत्याने सांगायचे की हिंदूंनो सैनिकी शिक्षण घ्या. त्यांचं स्वप्न आज ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कुठल्याही सरकारचं कुणाचंही पाठबळ नसताना, आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी ते धारिष्ट केलेलं आहे आणि ती शाळा ते चालवत आहेत. तर त्यांची शाळा, बाजीराव पेशव्यांची सैनिकी शाळा जर अशीच चालत राहावी, म्हणजे मोठी व्हावी, त्याच्यात अजून आपली मुलं जावीत असं जर वाटत असेल तर सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं नाही आणता येत. आणि आज ते आपल्यासमोर काही मागायला आलेले आहेत. खरं तर त्यांना हे मागायला लागणं ही आपल्या सर्वांची हार आहे. तर माझ्या सकट आपण सर्वांनी जी तुम्हाला शक्य असेल तेवढी, त्यांनी एक देणगी पेटी आहे ना कुठे बाहेर ठेवले,
तिथं बाहेर ठेवले त्यांनी. त्या देणगी पेटीमध्ये जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं आर्थिक मदत करा, आर्थिक योगदान द्या. खूप गरजेचं आहे. ही सुद्धा एक राष्ट्रभक्ती आहे. जसं स्टॅम्प चुकीचा लावला, उलटा सरळ करायला लावला ना, तसं असं जी माणसं काम करत आहेत त्यांच्या पाठीमागं आपण उभं राहणं फार सोपं आहे आपल्यासाठी. 1000-2000 देणं अगदीच सोपं आहे. तर आपण असे अनेक पैसे त्यांना जर मदत केली तर ती शाळा मोठी होईल. तिथं शिकणाऱ्या, आणि बरं ती निवासी शाळा आहे, म्हणजे तिथे जी विद्यार्थी शिकत आहेत सैनिकी शिक्षण हे तिथंच राहून 24 तास करत आहेत. त्यामुळं त्यांचं राहण्यापासून जेवणाखाणापासून सगळंच यांना करावं लागतं आहे. आणि अशा शाळांच्या पाठी कधीच कोणी उभं राहत नाही. वक्फ बोर्डाकडं अफाट पैसा पुरवतील सरकार, पण ह्यांच्या पाठी कोणी उभं राहणार नाही. हे एक भयानक वास्तव आहे. ठीक आहे, सरकार सोडून देऊया. आपण महाराष्ट्रातली जनता 12 कोटी आहे. किती? 12 कोटी. 12तले 2 कोटी डाव्या विचारसरणीचे, 2 कोटी काँग्रेसवाले, 2 कोटी राष्ट्रवादीवाले आणि कोण 2 कोटी गेले. असे सगळे जरी गेले तरी उरतात 3 ते 4 कोटी. 3 ते 4 कोटी लोकांनी फक्त 1 रुपया प्रत्येकी दिला तरी 3 ते 4 कोटी रुपये उभे राहतात. आणि असे जर 3-4 कोटी उभे राहिले तर ती शाळा फार दणक्यात चालणार आहे. इतकी साधी गोष्ट आहे. त्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला तुमचा जर काही नंबर किंवा तुमचं अकाउंट, हल्ली सगळं ऑनलाईन पेमेंट केलं जातं, तर तुमचं जर काही असं असेल की अकाउंट डिटेल्स, ते जर तुम्ही इथे जाहीर करू शकलात तर ते सगळेजण लिहून घेतील. किंवा तुम्ही जर ते आम्हाला पाठवलेत तर आम्ही आमच्या व्हॉट्सॲपवरनं सगळ्यांच्या नंबर आहेत प्रत्येकाकडं पाठवू. आणि आपण सर्वांनी एक चळवळ उभी केल्यासारखी जास्तीत जास्त आर्थिक मदत आपल्या आणखीन अपटेस्टांना, आपल्या अनेक व्हॉट्सॲप ग्रुप्सवरती वगैरे जर टाकलं तर हे सैनिकी शिक्षण शाळा जी आहे ती उभं राहणं फार गरजेचं आहे. ती बंद होता कामा नये. मी सुरुवात करतोच, आपण सर्वांनी करावी अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. एवढं बोलतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्राय स्वाहा.